हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन, क्लास 10 मधला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट मधील ग्रॅव्हिटेशन ह्या चॅप्टरची एक्सरसाइज. आता आपण या एक्सरसाइजचं फुल डिटेल एक्सप्लेनेशन बघणार आहोत आणि मी तुम्हाला ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट ही क्लिअर करून सांगणार आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल आणि तुम्ही जर पहिले व्हिडिओ जर बघितले नसतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन मी जे पहिले व्हिडिओ बनवलेले ते बघू शकतात. आणि आपण हेरिटेज सुद्धा लेक्चर बनवले आहेत, ते लेक्चर सुद्धा आपण बघू शकतो. चला तर मग सुरुवात करूया आपल्या एक्सरसाइजला. बघा, एक्सरसाइज मधील फर्स्ट क्वेश्चन आहे, काय म्हणतो तुम्हाला, स्टडी द एंट्रीज इन द फॉलोइंग टेबल अँड रिराईट देम पुटिंग द कनेक्टेड आयटम्स इन द सिंगल रो. म्हणजे काय करायचंय, हा जो पहिला कॉलम आहे या पहिल्या कॉलमला हे दोन्ही कॉलम मॅच करायचे आहेत. चला तर बघूया याचा आन्सर. त्याचे आन्सर काय आहे, इथे मास आपण केजी मध्ये मोजतो. तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ बघितले असेल, तुम्हाला माहित असेल मास आपण केजी मध्ये, वेट आपण न्यूटन मध्ये मोजतो, म्हणून आपण ते घेतलं. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण मीटर पर सेकंड मध्ये मोजतो, जसं की आपलं स्मॉल जी आहे. आता ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो आहे कोणता, न्यूटन मीटर स्क्वेअर प्लस केजी स्क्वेअर. आणि मी तुम्हाला म्हटलं पण होतं ही आहे तुम्हाला पेज नंबर 4 वरती. आता ही व्हॅल्यू तुम्हाला पूर्ण जगभरामध्ये कॉन्स्टंट असते. मला कमेंट करायची ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असते. ठीक आहे, पुढे बघा. आता मास काय असतं, मेजर इन इनर्शिया, आपण इनर्शियामध्ये मोजतो. हायर द मास हायर द इनर्शिया, अशी ओळ सुद्धा आपण बघितली होती. वेट काय असतं, डिपेंड ऑन हाईट, हाईटवरती डिपेंड असतं आपलं वजन जे आहे ते. ठीक आहे. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय आहे, 0 ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे स्मॉल जी जी व्हॅल्यू असते सेंटरला काय असते, 0 असते, आणि हे पण आपण बघितलं. मला सांगा रे, स्मॉल जी चा फॉर्म्युला काय होता. स्मॉल जी फॉर्म्युला, स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. मला सांगा, आपण जेव्हा पृथ्वीच्या सेंटरला जातोय, सेंटरला जात असताना कोणता रेडियस कमी होते, मास कमी होते, त्यामुळे स्मॉलची व्हॅल्यू सुद्धा काय होती, कमी होते. आणि सेंटरला आपण एक्झाम्पल पण बघितलं, जी ची व्हॅल्यू काय असते, पूर्णपणे 0 असते. हे जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला बाकीचे कॉलम जे आहेत लक्षात येतील. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय आहे, पूर्ण याच्यामध्ये सेमच आहे. आता हे जरी तुम्ही 2 कॉलम समजू शकले तर तुम्हाला बाकी 2 कॉलम ऍड करता येतील, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. चला पुढे बघूयात आपण पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 2. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. काय म्हटले ते, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. मास अँड वेट मधला फरक काय ऑफ एन ऑब्जेक्ट. विल द मास अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ बी द सेम ॲज देअर व्हॅल्यू ऑन द मार्स. जर मार्स वरती ज्या व्हॅल्यू असेल तर तुमच्या पृथ्वीवरती त्या दोन्ही व्हॅल्यू सेम असेल का. ठीक आहे, असं तुम्हाला विचारलंय. पृथ्वीवरती आणि मंगळावरती या दोन्ही व्हॅल्यू सेम असेल का वेगवेगळ्या असतील, हा आपला प्रश्न विचारलेला आहे. बघू मग आपण या क्वेश्चनचा आन्सर. आन्सर काय मग, द मास ऑफ अन ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन इट. आता ही झाली त्याची डेफिनेशन. बघा, इट इज द सेम एव्हरीवेअर, मास तर सेम असणार आहे. बघा, इन द युनिव्हर्स अँड डी इज नेवर बी 0, आता 0 कधीही नसणार आहे. आता इट इज अ स्केलर क्वांटिटी अँड एस आय युनिट ऑफ द केजी, कशाचं, मासचं. द वेट अँड ऑब्जेक्ट इज द फोर्स विथ द विच अर्थ अट्रॅक्ट एनी ऑब्जेक्ट, प्लॅनेट, मून और स्टार अट्रॅक्ट्स इट. याला काय म्हणतो आपण, वेट असं म्हणतो. इट इज अ डायरेक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. आता हे तुम्हाला 2 पॉईंट दिले. बघा, हा जो पॉईंट आहे तुम्हाला मास अँड वेट डिफरन्स म्हटलंय, इथपर्यंत पॉईंट कोणाचा आहे, मासचा आहे. केजी पर्यंत हा मासचा पॉईंट आहे. ठीक आहे, इथून लागला कोणता, वेटचा पॉईंट. तुम्ही काय करायचे, इथे 2 कॉलम करायचे. तर हे मासचं कॉलम इथं आहे पूर्णपणे, वेटचं कॉलम इथं म्हणायचं मास, इथं म्हणायचं वेट, आणि दोन्ही कॉलम एक लाईन सोबत द्यायचं. मास काय, स्केलर क्वांटिटी, ही वेक्टर क्वांटिटी, जे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं. आता हे काय, मास आपण केजी मध्ये मोजतो, वेट आपण न्यूटन मध्ये मोजतो, हे पण लिहायचं. मास इज अ अमाऊंट ऑफ मॅटर, वेट इज अ फोर्स ऑन अट्रॅक्ट टुवर्ड द ऑब्जेक्ट, असं लिहायचं. इथपर्यंत लिहायचं. ठीक आहे. वेट ऑन ऑब्जेक्ट इज द, बघा, द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज अ फोर्स विथ विच अर्थ और एनी अदर प्लॅनेट, मून, स्टार अट्रॅक्ट्स इट. म्हणजे त्याला अट्रॅक्ट करते. इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. आता हे डायरेक्टेड कुठं असतं, सेंटर ऑफ अर्थ मध्ये डायरेक्टेड असतं. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज द डिफरन्स ऍट द डिफरन्स प्लेस. म्हणजे तुमचं वेट काय असतं, डिफरन्स असतं, तसं मास काय असतं, सेम असतं. जेवढे आपण मास आणि वेटचे डिफरन्स बघितलंय लेक्चर मध्ये. बघा, इट इज 0 ऍट द अर्थ सेंटर. ते 0 असतं कुठं, अर्थ सेंटरला. कोणतं, वेट जे आहे.
It is a vector quantity and the SI unit of the Newton is a magnitude of the weight is equal to mg. आता SI वेट न्यूटन त्याचं ऑलरेडी आपण ते बघितलंय. ही आहे वेक्टर क्वांटिटी म्हणजे वेट चेंज होत असतं, मास चेंज होत नसतं. मॅग्निट्यूड म्हणजे काय रे, ते वेट चेंज होत असतं. ठीक आहे, त्याच्यावर डिपेंड असतं, ग्रॅव्हिटीवर डिपेंड असतं. बघा, द मास ऑफ एन ऑब्जेक्ट विल बी द सेम ऑफ द अर्थ. मास काय असेल मग, सेम असेल. अर्थवरती मार्सवरती म्हणजे मंगळावरती पृथ्वीवरती मास सेम असणार आहे, फक्त वेट काय असणार तुम्हाला म्हटलं चेंज असणार आहे. ठीक आहे, बघा पुढले क्वेश्चन काय म्हटलंय, व्हॉट आर फ्री फॉल म्हणजे काय, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय, एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय. आता या डेफिनेशन तुम्हाला, ठीक आहे, डेफिनेशन म्हणजे काय तुम्हाला शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायचे. पहिले बघू मग आपण फ्री फॉल काय असतं. सांगा बरं मला, फ्री फॉल पुढे आन्सर बघण्या अगोदर फ्री फॉल म्हणजे काय असतं. मुक्त पतन असतं. ठीक आहे, बघा फ्री फॉल म्हणजे काय, एखादी वस्तू अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी खाली येणं, याला काय म्हणतो आपण फ्री फॉल. बघा आन्सर काय मग, द मोशन ऑफ एन इन ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इज कॉल्ड ॲज अ फ्री फॉल. जे आपण पुढे आन्सर बघितला, म्हणजे एखादी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाने खाली येणे फक्त, याला आपण फ्री फॉल असे म्हणतो. पुढे दुसरं आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय मग ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण तो म्हटले. ठीक आहे, गुरुत्वीय त्वरण आहे gravity due to acceleration. The acceleration produced in the body due to the gravitation force. ऍक्सलरेशन कशामुळे प्रोड्यूस होतं, तयार होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे. ऑफ अर्थ इज कॉल्ड ॲज ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता मला कमेंट करून सांगा, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला आपण डिनोट कशाने करतो. थर्ड आहे एस्केप व्हेलॉसिटी. काय म्हटलं मग, वेन अ बॉडी इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड. एस्केप व्हेलॉसिटी एस्केप करणे, पार करणे. वेन अ बॉडी इज थ्रू व्हर्टिकली अपवर्ड, जेव्हा बॉडी आपण एखादा ऑब्जेक्ट आहे व्हर्टिकली अपवर्ड फेकतो, वर दिशेला फेकतो. एखादा बॉल आहे, आपण काय होतो आपल्यापासून वरती फेकतो आकाशाकडे. बघा सरफेस ऑफ द अर्थ द मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी, कोणतं कमीत कमी त्याला लागणारा वेग ऑफ द बॉडी, कशासाठी, फॉर विच बॉडी इज एबल टू ओव्हरकम द डाउनवर्ड पुल ऑफ द अर्थ अँड कॅन बी एस्केप द अर्थ फॉर एव्हर इज कॉल्ड एस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे काय, आपण पृथ्वीवरती आहोत, पृथ्वीवर आपल्याकडे एक बॉल आहे, त्या बॉलला आपण इतके वेगाने वरती फेकायचं की तो ओव्हरकम करेल, म्हणजे काय पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पार करेल, आणि त्यालाच काय म्हणतो आपण एस्केप व्हेलॉसिटी. पुढे बघा काय म्हणतो मला, सेंट्रिपेटल फोर्स. आता सेंट्रिपिटल म्हणजे काय रे, सेंटर सिकिंग. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, बघा द फोर्स acting on any object moving a circle and directed toward the center of the circle. सेंट्रिपिटल म्हणजे सेंटर ऑफ द सर्कल, तो कुठे असतो, सेंटरच्या दिशेने असतो, इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, पुढे बघूया. बघा सी नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणतो मला, राईट द 3 लॉज गिवन बाय केपलर. केपलरचे 3 लॉ काय, हाऊ डिड दे हेल्प न्यूटन्स टू अराइव्ह ॲट द युनिव्हर्स स्क्वेअर ऑफ लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. तुम्हाला काय म्हटलंय, केपलरचे 3 लॉ सांगा. आता केपलरचा फर्स्ट लॉ मी पटापट तुम्हाला सांगतो. हा बघा, हा काय इलिप्स शेप आहे, इथं आहे F1, हा आहे फोकस 1, इथे आहे फोकस 2. याला काय म्हणतो आपण फोकाय असं म्हणतो. इथे आहे F1, इथे आहे F2 आपला, इथे आहे सूर्य, आणि इथे आहे एखादं प्लॅनेट. ठीक आहे, आता मला सांगा केपलर फर्स्ट लॉ काय, पटापट सांगायचंय, मी सांगू का. बघा, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. असं सांगायचं पटापट. चला सांगा कमेंट मध्ये पटापट. काय म्हटलं मग पहिला लॉ केपलरचा, बघूयात आपण. बघा केपलर फर्स्ट लॉ, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. ठीक आहे, हा झाला पहिला. म्हणजे काय, हे जे ऑर्बिट ऑफ म्हणजे हे प्लॅनेटचे जे ऑर्बिट आहे, त्याच्यावरती जे प्लॅनेट फिरते ते कसं आहे, इलिप्स शेपचं आहे, आणि कोणता सन जो आहे तो एका फोकायला स्थिर आहे. पुढे बघा सेकंड लॉ काय, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट. ही लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे सूर्याला ग्रहाशी जोडणारी जी रेषा आहे, समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते, असं तुम्हाला म्हटलेलं आहे. पुढे केपलर थर्ड लॉ, द स्क्वेअर ऑफ ऑर्बिट. कोणता, द स्क्वेअर ऑफ ऑर्बिट पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. आता याचा आपण एक फॉर्म्युला बघितला.
फॉर्म्युला कोणता रे मुलांनो? चला फॉर्म्युला सांग मला. थर्ड लॉचं स्टेटमेंट काय होतं? आता ही स्टेटमेंट बघितलं आपण. तो फॉर्म्युला टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के कॉन्स्टंट, असं आपण काय बघितलं? फॉर्म्युला बघितला के प्लस थर्ड लॉचा. म्हणजे जे ऑर्बिट आहे ना त्याला लागणार टाइम आपण काय केला होता? लिहिला होता. आणि त्याचं रेडियस आहे ऍव्हरेज आपण काय घेतलं? डिस्टन्स घेतला आणि आपण केपलरने थर्ड लॉ काढलो. आता बघू याचं एक्सप्लेनेशन पुढे. मी तुम्हाला म्हटलं होतं याचं डेरिव्हेशन कधीही तुम्हाला विचारलं जात नाही आणि खरोखर विचारत नाही, पण पुस्तकामध्ये आपण दिले नाही तरी पण आपण एकदा बघू. आता मी तिकडे एक्सप्लेन केलं होतं, इकडे पण आता एक्सप्लेन करतो एकदा, व्यवस्थित बघायचं. काय म्हटलं मग तुम्हाला? The centripetal force acting on a planet of mass m and velocity v revolving at the distance r from the sun is given as. म्हणजे तुम्हाला काय म्हटलं? सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट करतोय प्लॅनेट वरती, त्याला आपण काय म्हटलंय? मास m म्हटलंय, व्हेलॉसिटी आपण v घेतली आणि ते रिव्हॉल्व करते डिस्टन्सला आपण काय म्हटलंय? r म्हटलंय. ते आपण बघू आता. फोर्स इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर अपॉन r. r म्हणजे काय? रेडियस आहे. हे आपलं पहिलं इक्वेशन. दुसरं काय आलं? लेट टी बी द पिरियड. टी काय असतो? पिरियड असतो. रिव्होल्यूशन ऑफ द प्लॅनेट अँड 2πr इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्लॅनेट. 2πr काय आहे? त्यांनी डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला आहे ते आहे. ठीक आहे. देन द स्पीड ऑफ प्लॅनेट इज गिव्हन ॲज. तर आपण याचा वापर करून कोणता? 2πr चा वापर करून आपण प्लॅनेटचं स्पीड कसं डिव्हाइन करतोय? मग आपल्या का फॉर्म्युला कोणता? स्पीड v इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन इज इक्वल टू 2πr. म्हणजे काय? त्याचा डिस्टन्स आहे पूर्णपणे ट्रॅव्हल केलेला आणि टाइम किती लागला तो आपण टाइम लिहिला t. याचं डेरिव्हेशन आपण अजून पुढे आहे. बघा काय करायचं आता? सबस्टिट्यूट करायचं इक्वेशन 2 आणि 1. 2 मध्ये 1 काय करायचं? सबस्टिट्यूट करायचे. काय व्हॅल्यू भेटलं बघा आपल्याला? बघा f इज इक्वल टू, हे ऑलरेडी आपल्याला भेटलं. आता m ब्रॅकेट कोणता? 2π आपण t कोणता? ब्रॅकेट स्क्वेअर mv स्क्वेअर होता. आता ही काय झाली? ही झाली व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटीचा स्क्वेअर अपॉन r ॲज इट इज झाला. ठीक आहे. इज इक्वल टू, जर आपण 2 ला स्क्वेअर केलं 4 होईल. कोणता? m ॲज इट इज मध्ये घेतला आपण पाय स्क्वेअर होईल आणि r ॲज इट इज राहील. ठीक आहे. अपॉन टी स्क्वेअर आहे, टी स्क्वेअर आपण घेतला. पुढे काय म्हटलंय? मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग द आर स्क्वेअर वी गेट. जर आपण आर स्क्वेअर जर डिवाइड केलं आणि मल्टिप्लाय केलं तर आपल्या व्हॅल्यू काय येते? हे बघा f इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आपण घेतला. r क्यूब आपण काय केलं? r स्क्वेअरने आपण काय केलं? मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं. मग आला r स्क्वेअर आपण टी स्क्वेअर खाली व्हॅल्यू आल्या इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आपण r स्क्वेअर. तसा झाला r क्यूब आपण t स्क्वेअर कॅन्सल. मग हेच काय केलं? वाईस वर्सा t स्क्वेअर आपण r क्यूब आपलं काय आला? k प्लस थर्ड लॉ. व्हेरी गुड. बघा but according to Kepler's third law, the cube of mean distance r of the planet from the sun is a proportional to the square of orbit period of the t. आता त्याचा आन्सर आपला एक्सप्लेनेशन सरळ सरळ बघा. मग यांनी काय म्हटलंय? टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब म्हटलंय. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. आता टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब हे कसं आलं पहिल्यांदी? टी स्क्वेअर कसं होतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल होता आर क्यूबला. मग तुम्हाला काय म्हटलंय? जेव्हा आपल्याला डायरेक्टली प्रोपोर्शनलची व्हॅल्यू काढून टाकायची असते, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढून टाकायचं असतं, तेव्हा काय करतो आपण? कोणती एक व्हॅल्यू कॉन्स्टंट घेतो. मग आपण काय घेतलं? कॉन्स्टंट घेतली. कोणता? के. म्हणजे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के कॉन्स्टंट. हे आपल्याला स्टेटमेंट बघितलं. आता बघा जेव्हा स्टेटमेंट आपण याच्यामध्ये टाकू कोणता? सबस्टिट्यूशन इक्वेशन 4 in 3. आता हे 3 मध्ये टाकलं मग काय येईल आपल्याला? f इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर के. हा के काय? कॉन्स्टंट आहे. बट कोणता? 4m पाय स्क्वेअर अपॉन k इज इक्वल टू के कॉन्स्टंट. हा आपल्याला म्हणजे f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 आणि f इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर. ठीक आहे. Thus, with the help of Kepler's third law, Newton concluded that the centripetal force acting on a planet, सेंट्रिपिटल फोर्स काय करतोय? ऍक्ट करतोय प्लॅनेटला. अँड द प्लॅनेट मस्ट बी इनव्हर्सली प्रोपोर्शनल. प्लॅनेट कसं आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कोणता? स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड सन अँड हेन्स पोस्टुलेट द इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे आपल्याला कळालंय. बघा आपलं न्यूमेरिकल काय आहे? अ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड. एक दगड आहे तो वरती फेकलाय. अ स्टोन व्हर्टिकली अपवर्ड विथ द इनिशियल व्हेलॉसिटी u. तर त्या दगडाला वरती फेकण्यासाठी काहीतरी इनिशियल व्हेलॉसिटी देते. थोडक्यात बघा काय केलंय? एक दगड घेतलाय. ठीक आहे. तो वरती फेकलाय. काय केलंय? वरती फेकलाय. अ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड विथ इनिशियल व्हेलॉसिटी u. त्याला काहीतरी स्पीड दिले, म्हणजे सुरुवातीला त्याला काहीतरी गती होती, म्हणजे सुरुवातीच्या काहीतरी वेगाने तो काय केलाय? दगड वरती फेकलाय. दगड पोहोचला इथे.
ठीक आहे. रिचेस द हाईट एच, तो ह्या हाईट वरती पोहोचला, ही पर्टिक्युलर हाईट आहे, आपला हाईट दिलेली नाही, फक्त म्हटलं की पोहोचलाय तो. ठीक आहे. बिफोर कमिंग डाऊन, कोणता, तो परत खाली येण्याच्या अगोदर. शो दॅट द टाइम टेकन टू गो अप इज द सेम ॲज द टाइम टेकन टू गो कम डाऊन. मग काय म्हटलंय त्याची काहीतरी मला सांगा. तुमच्या हातात दगड आहे, तुम्ही वरती फेकलाय, तो गेलाय कुठं, काहीतरी हाईट पर्यंत. तुम्हाला हाईट म्हटलंय काहीच नाही म्हटलं, म्हणजे हा गेला वरती, त्याला काहीतरी टाइम लागला. ठीक आहे. आता हा दगड जो आहे कोणता, हा गेला अपवर्ड डायरेक्शनने दगड फेकला तुम्ही, आणि परत दगड काय खायला खाली आलाय कुठं, गॅस पर्टिक्युलर पॉइंटला, आणि त्याला पण काहीतरी टाइम लागला असं तुम्हाला म्हटलंय. ठीक आहे, त्याला पण काहीतरी टाइम लागला आहे. मग तुम्हाला काय म्हटलंय, जायला जेवढा टाइम लागणार ना तेवढंच त्याला यायला टाइम लागला. म्हणजे काय म्हणतो तुम्हाला, T1 इज इक्वल टू T2, म्हणजे काय, जायला लागणारा टाइम आणि यायला लागणारा टाइम काय एकच आहे असं तुम्हाला म्हटलंय. ते प्रूव्ह करायचं आपल्याला. ठीक आहे. मग तुम्हाला प्रूव्ह कसं करते बघा, हे तुम्हाला डायग्राम दिलेली. काय म्हटलं मग, A to B, आता हे तुम्हाला दिलंय पॉईंट A to B, काय केलंय, T1 हा वरचा चालता लागणार टाइम लागलाय. दगड कुठे, वरच्या साईडला, इथे B पाशी दगड गेलाय. ठीक आहे. A पाशी दगड होता, तुम्ही वरती फेकलाय, तो B पाशी जाऊन पोहोचला. परत B हा जो पॉईंट आहे, परत या B पॉईंट पासून परत A पॉईंट पर्यंत दगड आलाय. तुम्हाला इथे ॲरो दाखवले बघा मी, काय दाखवले, ॲरो. हा म्हणजे वरती जाणं, हा म्हणजे खाली येणं. त्याला जायला लागणार टाइम किती, T1, याला टाइम किती लागणार आहे, T2. तुम्हाला म्हटलं होतं. मग आपला प्रूव्ह करायचं आहे T1 इज इक्वल T2, म्हणजे याला जेवढा जायला टाइम लागला तेवढाच त्याला यायला टाइम लागला आहे, असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आन्सर काय आपलं बघा, A to B हा काय, दगड वरती गेला, हा A to B दगड वरती गेला, आणि B to A दगड परत खाली आला. तर आपल्याला ते सॉल्व्ह करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, कोणता, V इज इक्वल टू यू प्लस AT. मग मला सांगा, या फॉर्म्युल्याने V इज इक्वल टू यू प्लस AT फॉर्म्युल्याने आपण काय करू शकतो, फायनल व्हेलोसिटी काढू शकतो. म्हणजे काय, वर दगड गेलाय तेव्हा, पण तुमच्याकडे फायनल व्हेलोसिटी काय येते, 0 आहे. मग तुम्हाला अजून एक फॉर्म्युला वापरणार आहे, कोणता, S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. म्हणजे तो दगड काहीतरी वरती गेलाय की नाही, S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर असा तुमचा फॉर्म्युला आहे. आणि मला सांगा, या दोन्ही जर फॉर्म्युले कंबाईन केले तर तुम्हाला काय लिहिता येऊ शकतं. आता बघा, पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला काय सांगितलंय, V इज इक्वल टू यू प्लस AT आहे ना, काय, V इज इक्वल टू यू प्लस AT. आधी तुम्हाला काय सांगा, मला सांगा, जर हा मी U इकडे ट्रान्सफर केला, V जर ट्रान्सफर केला, काय होईल, U इज इक्वल टू V मायनस AT असं होईल. तर मला सांगा, U इज इक्वल टू V मायनस AT, तर मी जर याच फॉर्म्युला टाकले तर कोणता, U इज इक्वल टू U मायनस AT चालेल का, चालेल. मग आपला फॉर्म्युला काय होतो बघा, S इज इक्वल टू V मायनस AT. कुठून आला कळला, या U च्या जागेवरती काय टाकलं, V मायनस AT, आणि कोणता, हा T ॲज इट इज पुढे ठेवला, V मायनस AT ला ब्रॅकेट केलं, आणि प्लस 1/2 AT स्क्वेअर, हा फॉर्म्युला जसा आहे तसाच. आता मला सांगा, V मायनस AT आणि हा AT स्क्वेअर आहे, इथे पण T आहे, इथे पण T आहे. मग T चे स्क्वेअर केलं चालेल का, मग करायचं काय करायचं, T चा स्क्वेअर करायचं. बघा, VT एक साईडला घेऊन टाका, VT मायनस AT, कोणता, AT स्क्वेअर प्लस 1/2 AT स्क्वेअर. आता हा T कुठून आला कळलं का, T आणि हा T काय होईल, T स्क्वेअर येईल. VT ॲज इट इज राहील, हा टाइम जो आहे ठीक आहे. आणि ATचं काय केलं आपण, स्क्वेअर केला, मल्टिप्लाय केलं बघा, प्लस 1/2 AT स्क्वेअर, VT मायनस AT, कोणता, प्लस 1/2 AT स्क्वेअर आला. पुढे बघा मग काय होईल, S इज इक्वल टू, S म्हणजे काय इथं, डिस्प्लेसमेंट, S इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. आता V इंटू T मायनस AT स्क्वेअर प्लस 1/2 AT स्क्वेअर. हा VT जो आहे ना, हा AT जो आहे ना, इकडे करायचं, इथे ट्रान्सफर करायचा, AT स्क्वेअर कॉमन घेऊन टाकायचा, आणि AT स्क्वेअर इकडे ट्रान्सफर करायचं. मग आपला आन्सर काय येईल, VT मायनस 1/2 AT स्क्वेअर. S म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट आहे, V म्हणजे काय, लागणार टाइम आहे. मग आपण असं लिहू शकतो का इथे, काय, स्टोन मूव्ज अपवर्ड फ्रॉम A to B, कोणता, AB इज इक्वल टू H, म्हणजे स्टोन काय केलाय, वरती गेलाय. मग आपण अजून एक लिहू शकतो, कोणतं, S इज इक्वल टू AB. डिस्प्लेसमेंट काय आहे, तो A पासून B पर्यंत गेला, त्याला आपण काय म्हणतो, हाईट असं म्हणतो. आता T म्हणजे काय रे, लागणार टाइम, पहिला T1 आहे, आणि A इज इक्वल टू G घेतलाय. का G घेतलाय, मग बघा, तुम्हाला डायग्राम दिली होती बघा, मला सांगा, A to B हा दगड गेलाय, म्हणजे याला टाइम काय लागला, T1 लागलाय, बरोबर. A to B हे काय, डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट काय, H आहे. मग बघा, S इज इक्वल टू AB, S इज इक्वल टू A, B म्हणजे काय, हा S आहे, आणि S म्हणजे काय, आपली हाईट आहे. मग तुम्हाला इथे लिहिलं AB इज इक्वल टू H, आणि H इज इक्वल टू S. आता T इज इक्वल टू T1 आहे बघा, हा T म्हणजे लागणार टाइम आहेत ना, त्याला जो लागणारा टाइम आहे तो काय, T इज इक्वल टू T1 आहे, आणि काय, A इज इक्वल टू मायनस G, म्हणजे काय, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आपण काय केलं, पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला आपण त्याला फेकलं, म्हणजे काय, A इज इक्वल टू मायनस G आपण घ्यायचं आहे.
जे कुठे होतं आपला फ्री फॉल मध्ये होतं बघा, फ्री फॉल मध्ये, बरोबर. आपण वस्तू कुठे फेकली, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी फेकली वरती. जेव्हा अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी फेकली ना, आपण काय करतो, ए इज इक्वल टू मायनस जी घेतो. आणि जेव्हा वस्तू डाऊनवर्ड येईल तेव्हा काय होतो, ए इज इक्वल टू आपण प्लस जी घेतो. मग बघा, इनिशियल व्हेलोसिटी काय, मग यू इज इक्वल टू यू, आणि फायनल व्हेलोसिटी काय, व्ही इज इक्वल टू 0. फायनल व्हेलोसिटी आपण 0 का घेतली, कारण हा दगड वरती पोहोचलाय, आणि वरती पोहोचल्यावर कोणतं, याची फायनल व्हेलोसिटी काय असेल, 0 झालेली असेल. एवढंच एक्सप्रेशन आहे. याचा काही आन्सर पुढच्या स्लाइडमध्ये आहे. बघा, आपलं थर्ड नंबरचं इक्वेशन काय आलं, एस इज इक्वल टू यूटी मायनस 1 हाफ एटी स्क्वेअर. आता हे पुढचं तिसरं इक्वेशन आहे. कोणतं तिसरं इक्वेशन हे आपले. आता मला सांगा, थर्ड इक्वेशन मध्ये मी तुम्हाला काय म्हटलं तर, ए इज इक्वल टू काय, बघा, ए बी इज इक्वल टू एच आणि एच इज इक्वल टू एस. म्हणजे आपली हाईट काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. मग इथं काय लिहिलं आपण, या एचच्या ऐवजी एच लिहिली, हाईट लिहिली. मग हाईट इज इक्वल टू, आता मला सांगा व्ही काय भेटला आपल्याला, फायनल व्हेलोसिटी व्ही इज इक्वल टू 0. व्ही काय भेटला आपल्याला 0. मग इथं 0 इंटू टी. आपला टाइम माहित आहे का, नाही, मग 0 इंटू टी काय येईल, पूर्णपणे आपलं 0 येईल. मग आपण लिहिलं इथं 0. एस इज इक्वल टू 0 मायनस 1 हाफ. मायनस जी काय घेतलं, कारण जेव्हा वस्तू आपण वरती ठेवतो तेव्हा येतो मायनस जी. म्हणून काय घेतलं आपण, मायनस जी. तुम्ही म्हणाल एच्या वेळी जी काय घेतलं आपण, ए इज इक्वल टू जी. हे आपण कुठे शिकलोय, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये. बघा, मग एच इज इक्वल टू 0 मायनस 1 हाफ. एच जागेवरती जी, वस्तू वरती फेकली म्हणून जी काय केला, मायनस घेतला. आणि हा T1 कशासाठी, कारण एकदा वस्तू आपण वरती फेकली तो टाइम काय कन्सिडर केला आपण, T1 कन्सिडर केला, म्हणून आपण T1 घेतलं. आता बघा, याच प्रॉब्लेम मध्ये 0 तर आपण लिहित नाही, 0 इंटू टी झालं, व्ही इंटू टी 0. मग काय, एच इज इक्वल टू 1 हाफ जी टी आणि 1 स्क्वेअर. आता हा जो 1 आहे ना, फक्त हा इक्वेशन करण्यासाठी जेव्हा आपण तो दगड आहे वरती फेकला ना, त्याला लागणार जो टाइम आहे तो काय केला आपण, टी असं कन्सिडर केलाय. म्हणून आपण इथं 1 घेतलाय. बेसला 1 म्हणजे काय, टाइम 1 आहे, हा टाइम 1 आणि त्याचा स्क्वेअर. हे भेटलं आपलं इक्वेशन 4. आता या इक्वेशन नुसार काय म्हणतं मग तुम्हाला, ऍज द स्टोन मूव्स डाऊनवर्ड. आपला स्टोन काय केला, ए टू बी पहिल्यांदा मूव्ह झाला, नंतर परत बी टू ए काय आला, परत खाली आला. याला काय म्हणतो आपण, स्टोन खाली आला. बघा, ऍज द स्टोन डाऊनवर्ड फ्रॉम द बी टू ए, जेव्हा बी टू ए खाली येईल तेव्हा काय म्हणू शकतो आपण, बघा, टी इज इक्वल टू T2. आता पहिल्यांदा काय कन्सिडर केलं आपण, टाइम 1, आणि काय कन्सिडर केला टाइम 2. आणि दुसरा टाइम काय कोणता, टाइम 2 ला. यू इज इक्वल टू काय, त्याची इनिशियल व्हेलोसिटी काय झाली असेल, 0 झाली असेल. मग एस इज इक्वल टू एच आणि ए इज इक्वल टू जी. मग काय घेतलं आपण, मायनस जी. आता काय करायचं आपल्याला, प्लस जी घ्यायचं. मग बघा, जर आपण इक्वेशन 2 नुसार गेलो, कोणतं, एच इज इक्वल टू 1 हाफ जी टी स्क्वेअर. आता हे इक्वेशन जे आहे त्याच्यानुसार, मग हा G2 काय घेतला, कारण हे आपलं इक्वेशन 2 आहे, टाइम 2 आहे, ठीक आहे. त्यानंतर G2 स्क्वेअर घेतला. त्यामुळे असं आपण म्हणू शकतो का, कोणता, फ्रॉम इक्वेशन 4 and 5 T1 स्क्वेअर इज इक्वल टू T2 स्क्वेअर. बघा, T1 स्क्वेअर इज इक्वल टू T2 स्क्वेअर, दोन्ही काय इक्वल आहे. हा पण काय, H इज इक्वल टू 1 हाफ जी टी स्क्वेअर आहे, आणि हा सुद्धा काय, H इज इक्वल टू 1 हाफ जी टी स्क्वेअर आहे. म्हणजे लागणारा टाइम जायला आणि येणारा टाइम जो आहे तो काय असेल, सारखाच असेल. मग आपण काय म्हणतो, T1 इज इक्वल टू T2. T1 T2 आर पॉझिटिव्ह, दोन्ही पण काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. सिंपल एक्सप्लेनेशन कळलं. इफ अ व्हॅल्यू ऑफ जी सडनली बिकम ट्विस्ट, म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी डबल झाली अचानकपणे, इट विल बिकम 2 टाइम्स मोर डिफिकल्ट टू पुल हेवी ऑब्जेक्ट अलॉंग द फ्लोर. जर काय म्हणतो मला, इट विल बिकम म्हणजे तेव्हा होईल का, कोणता, 2 टाइम्स मोर डिफिकल्ट टू पुल आणि हेवी ऑब्जेक्ट. म्हणजे एखादं ऑब्जेक्ट जे आहे, एखादी वस्तू जी आहे ती ओढायला डिफिकल्ट होईल का, कोणत्या फ्लोर वरून, आणि होईल तर का होईल, वाय, असं त्याचा आन्सर तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. त्याचा आन्सर आहे काय म्हणतो मला मग, द वेट ऑफ बॉडी इज डिफाईन्ड ॲज द फोर्स विच अट्रॅक्ट ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे वेट काय असतं, फोर्स अट्रॅक्ट करते, पृथ्वी तिला स्वतःकडे अट्रॅक्ट करते, आणि त्याचं काहीतरी ऍक्सलरेशन आहे, त्याला काय म्हणतो आपण, वेट आहे. पुढे काय म्हटलंय, इट इज गिव्हन बाय द फॉर्म्युला W इज इक्वल टू F इज इक्वल टू mg. M म्हणजे काय, मास आहे, G म्हणजे काय, ग्रॅव्हिटी. ज्या मासने असताना ते फोर्स काय आता अट्रॅक्ट करते, हे तुम्हाला म्हटलंय. मग काय म्हटलंय, फ्रॉम द फॉर्म्युला इट इज क्लिअर दॅट वेट ऑफ an object is directly proportional to the mass of the object and gravitational acceleration. म्हणजे F काय, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला, mg ला. म्हणजे जर एखाद्या वस्तूचं मास वाढलं, कोणतं, त्याला लागणारा फोर्स जास्त लागणार आहे. जर वस्तूचं काय मास डबल झालं तर फोर्स सुद्धा काय लागणार, त्याला डबल लागणार आहे. बघा, therefore if the value of g become twice, then the weight of an object also become twice. वेट काय वाटते, डबल होणार आहे. बघा, अँड thus will be the 2 times more difficult to pull the object along the floor. त्यामुळे 2
टाइम तुम्हाला डबल होईल ते ऑब्जेक्ट जे आहेत कोणतं त्या फ्लोअरवरती ओढायला असं म्हटलं. बरोबर आहे. जर तुमचं मास वाढलं ना, फोर्स वाढवा लागणार आहे किंवा वेट जास्त होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते ओढायला जास्त त्रास होणारच आहे. डबल टाइम तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. एक्सप्लेन व्हाय द व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ॲट द सेंटर ऑफ अर्थ. जी ची व्हॅल्यू 0 का बरे सेंटर ऑफ अर्थला, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही लेक्चरमध्ये बघितलं असेल. तरी पण बघू आपण एकदा. द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी ऑन अर्थ सरफेस इज गिव्हन ॲज फॉर्म्युला याला कोणता स्मॉल जी इज इक्वल टू GM अपॉन आर स्क्वेअर. कॅपिटल जी म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, एम म्हणजे काय मास ऑफ अर्थ, आर म्हणजे काय रेडियस ऑफ अर्थ. आणि तुम्हाला पहिले पण म्हटलं होतं हा जी जो आहे सॉरी एम जो आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला स्मॉल जीला आणि आर कसा आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्मॉल जीला. मग पुढे काय म्हटलंय द व्हॅल्यू ऑफ जी डिपेंड्स ऑन मासवर डिपेंड असतं अँड अर्थ अँड द रेडियस ऑफ अर्थ आरवर सुद्धा डिपेंड असतं, हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ॲज वी गो इनसाइड द अर्थ, जेव्हा तुम्ही पृथ्वीमध्ये जाल, अवर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ डिक्रीज. डिस्टन्स काय होतं कमी होते. नो लॉंगर रिमेन इक्वल टू द रेडियस ऑफ द अर्थ, ती इक्वल राहणार नाही. मग आपण याचा आन्सर बघूयात परत एकदा. मी तुम्हाला थोडं समजावून सांगतो काय म्हटलंय. आता इथे आहे आपली अर्थ, समजा ही आपली अर्थ घेतली आपण, ही आहे अर्थ, ही आहे अर्थचं सेंटर. आता ही आहे अर्थची रेडियस, कोणतं आपण केली कशाने आरने, ठीक आहे. ही आहे अर्थचं मास, ठीक आहे. आता काय म्हणतो मला हा फॉर्म्युला कसा आपला स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. जर रेडियस वाढली तुम्हाला म्हटलं होतं व्हॅल्यू ऑफ जी काय होणार आहे कमी होईल. कोणतं रेडियस वाढली व्हॅल्यू ऑफ जी कमी होणार आहे. पण तुम्ही इथे बघा जेव्हा तुम्ही इथे आहे पृथ्वीच्या आतमध्ये येत आहेत ना, व्हॅल्यू ऑफ आर सुद्धा काय राहिली कमी राहिली. मग व्हॅल्यू ऑफ जी वाढायला पाहिजे नाही, वाढायला पाहिजे. पण काय होते पृथ्वीचं मास सुद्धा काय होते कमी होते, त्यामुळे व्हॅल्यू ऑफ जी सुद्धा काय होते कमी होते. आणि त्या सेंटरला पूर्णपणे या पृथ्वीच्या काय असणार व्हॅल्यू ऑफ जी 0 असणार आहे. बघा ॲज वी गो इनसाइड द अर्थ अवर डिस्टन्स फ्रॉम द अर्थ तो आणले कमी होते. मग पुढे काय म्हटलंय अलॉंग विथ द डिस्टन्स द पार्ट ऑफ अर्थ विच कॉन्ट्रीब्युट्स टुवर्ड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणता फेल्ड ऑल्सो डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ एम. तुम्हाला म्हटलं एमची व्हॅल्यू काय होती डिक्रीज होते. त्यामुळे कोणता पृथ्वीच्या सेंटरला काय म्हटलंय ड्यू टू कंबाईंड रिझल्ट ऑफ चेंज इन आर अँड एम, कोणता आरचा आणि एमचा कंबाईंड रिझल्ट जो आहे कोणता द व्हॅल्यू ऑफ जी बिकम 0 ॲट द सेंटर ऑफ. त्यामुळे व्हॅल्यू ऑफ जी काय 0 आहे सेंटरला. Let the period of revolution of a planet at a distance r from the star. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला ते जर समजावलं गेलं, आता असं समजा की आपला जो मध्यभाग आहे या मध्यभागी एक मार्कर घेतो, ह्या मध्यभागी ना तुम्हाला स्टार आहे असं म्हण, काय इथे मध्यभागी एक स्टार आहे, ठीक आहे. त्या स्टार पासून या प्लॅनेट तुम्हाला काय दिलंय रेडियस दिलेली, ती रेडियस किती आर आहे, ठीक आहे असं म्हटलंय. म्हणजे हा काय स्टार आहे, हा सूर्य आहे आणि सूर्यापासून एक प्लॅनेट आहे आणि तुम्हाला काय दिलं त्याची रेडियस दिलेली आहे, ठीक आहे. हा तुम्हाला म्हटले प्लॅनेट आहे. बघा स्टार विल बी समजा डिस्टन्स इज आर अँड द स्टार विल बी तुम्हाला टी म्हटले. म्हणजे हा एक स्टार आहे आणि कोणता त्या स्टारला कोणता एक रेडियस जोडले आहे प्लॅनेटचं आणि त्या स्टारचं एवढं अंतर आहे. आणि काय म्हणतो मला या प्लॅनेटला आहे ना कोणता इथून इथपर्यंत परत एकदा फिरायला टी हा एवढा टाइम लागतोय. म्हणजे हा सूर्य आहे आणि हा एक प्लॅनेट आहे, तो प्लॅनेटला परत सूर्य होती एक चक्कर मारण्यासाठी टी एवढा टाइम लागतो असं म्हटलं पहिल्यांदा. डिस्टन्स किती दिलं तुम्हाला आर. मग काय म्हटलंय प्रूव्ह काय करायचं आपलं, मग प्रूव्ह दॅट इट वॉज द डिस्टन्स ऑफ 2r. जर डिस्टन्स r ने वाढून जर 2r जर झालं, ठीक आहे, म्हणजे कोणतं रिव्होल्युशन वाढले अजून ते अंतर वाढले असं आपण म्हणा, ठीक आहे. हे अंतर किती झालं मग 2r झालं आणि प्लॅनेट कुठे आपला इथे समजा प्लॅनेट, ठीक आहे प्लॅनेट इथे असं म्हटलं आपण. तर तुम्हाला ही रेडियस वाढली, काय वाढली ही रेडियस वाढली, किती वाढली 2r अशी रेडियस झाली. तर मग काय प्रूव्ह करायचंय, मग त्याला लागणार टाइम आहे. प्रूव्ह दॅट काय म्हणतो मला पिरियड ऑफ रिव्होल्युशन विल बी अंडर ऑफ कोणता टी, त्याला एवढा टाइम लागणार आहे. मग आपलं गिवन काय काय आहे गिवन डेटा बघा. टाइम ऑफ रिव्होल्युशन पहिल्यासाठी कोणतं आहे टी, ठीक आहे. डिस्टन्स फ्रॉम द सन त्याचं किती आर आहे, रेडियस तुम्हाला आर दिली. इफ द डिस्टन्स इज चेंज कोणतं डिस्टन्स जर चेंज झालं 2r झालं तर काय आणलंय प्रूव्ह काय करायचं आपल्याला द प्रूव्ह द टाइम इज द 80. म्हणजे डिस्टन्स जर डबलने वाढले 2r झाले तर टाइम किती वाढला पाहिजे अंडर ऑफ टी ने वाढायला पाहिजे असं म्हटले. मग मला सांगा सरळ सरळ आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरतील के+3 ला कोणता टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के कॉन्स्टंट. तुम्हाला हा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. मग हा फॉर्म्युला वापरून आपल्याला काय करायचंय दोन इक्वेशन बनवायचे, कोणतं फॉर ए
केस ए साठी आणि केस बी साठी. केस ए काय आपली, ही पहिली केस आहे जर डिस्टन्स आर असेल. दुसरी केस काय आहे जर डिस्टन्स 2r असेल. या दोन्ही केस आपला दोन वेगवेगळे काय करायचे इक्वेशन बनवायची आणि त्या इक्वेशनला इक्वेट करायचं आपल्याला करायचे. ठीक आहे, बघूयात मग आपण. बघा समजून घ्या काय म्हटले इथे. पहिल्यांदा या प्लॅनेटची रेडियस r होती. ठीक आहे, त्यानंतर लागणार टाइम किती होता t होता. आता रेडियस किती वाढली 2r झाली. लागणार टाइम किती √8t तुम्हाला म्हटले. तर तुम्हाला हा जर प्लॅनेट इथं वरती जर असेल, कुठे वरती या साईडला जर प्लॅनेट असेल इथे, तर या प्लॅनेटला जो टाइम लागणार आहे तो किती 8t आहे असं प्रूव्ह करा म्हटले. जेव्हा डिस्टन्स वाढेल तेव्हा मग आपण समजू असं की आपला न्यू प्लॅनेट किंवा न्यू तुम्हाला काय करायचं आहे टाइम फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे केस 1 बनवायची आपल्याला आणि केस 2 बनवायची. ठीक आहे, काय म्हणतो मला केस 1 केस 1 मग काय आपली पहिले याचा टाइम काय t². ठीक आहे, अपॉन क्यूब इज इक्वल टू के कॉन्स्टंट. हे झालं पहिलं आपलं पहिलं केस स्टडी किंवा पहिला फॉर्म्युला. त्यानंतर केस 2 काय मग आपली इथं केस सेकंड किंवा तुम्ही 2 म्हणा, इथे फर्स्ट म्हणा आणि इथे सेकंड म्हणा. मग केस 2 काय म्हणतो मला जर आपण म्हटले की न्यू टाइम जो लागणार आपला तो टाइम काढायचा आहे. मग इथे काय लिहू शकतो मी tn. ठीक आहे, स्क्वेअर या फॉर्म्युला अकॉर्डिंग टू के प्लस लॉ अपॉन काय रे 2r आणि कोणता त्याचा क्यूब. लागणार टाइम किती आहे 2r आहे. ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो इज इक्वल टू के कॉन्स्टंट. मला सांगा याला जर आपण मॉडिफाय करून घेऊ थोडंसं, काय मॉडिफाय करता येईल बघा tn² अपॉन काय म्हणतो मला इथे. आता मला सांगा 2 चा क्यूब काय येईल इथे 2 चा क्यूब इथे येईल 2 चा क्यूब 8 आणि हा काय r क्यूब ॲज इट इज राहील r चा क्यूब r क्यूब. कळलं इज इक्वल टू के कॉन्स्टंट. हे झालं कोणता समीकरण 2. केस पडीचं हे फर्स्ट इक्वेशन आणि काय आले सेकंड इक्वेशन. मग मला सांगा फॉर इक्वेशन 1 and 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 तुम्हाला 1 and 2 मध्ये काय सारखे पण दिसतोय का. इथे पण के आहे आणि इथे पण काय के कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपण t² अपॉन r क्यूब इज इक्वल टू tn² फॉर न्यू टाइम आपण फाइंड आउट करायचा आहे आणि आपल्याला r क्यूब काय दिलेला आहे आपल्याला 8r क्यूब. इथे काही कॅन्सल होईल का होईल बघा r क्यूब गेट कॅन्सल. राहिले काय मग आपल्याकडं t² tn² आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय झालं tn² इज इक्वल टू काय राहिलं 8t². हा एक राहिला आणि हा एक ऑलरेडी आपण काय केला या साईड लिहून टाकला. tn² इकडे घेतला t इकडे ट्रान्सफर केला आणि काय 8t². आता मला सांगा आपला स्क्वेअर पाहिजे का नाही स्क्वेअर मध्ये आपल्याला काय पाहिजे टाइम पाहिजे. मग मी त्याला लिहू शकतो का tn इज इक्वल टू 8t². ठीक आहे 8t². मग आपण काय ना या t² आपण क्यूब काढलाय. मग आपण लिहू शकतो का tn इज इक्वल टू √ 8t असं लिहू शकतो आपण. स्क्वेअर आपण काढला. ठीक आहे, स्क्वेअर जर याचा काढायचा असेल तर याचा पण स्क्वेअर काढला आपण याचा पण स्क्वेअर काढला म्हणजे आपला फॉर्म्युला काय भेटला इथे म्हणजे लागणार टाइम किती प्रूव्ह झाला इथं tn इज इक्वल टू √ 8t. आता हा भेटला आपलं प्रूव्ह झालं. कळेपर्यंत 5 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. क्वेश्चन काय म्हणतोय सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. त्यामधलं ए क्वेश्चन काय मग आपल्याला बघूयात आपण. अन ऑब्जेक्ट एखादं ऑब्जेक्ट आहे टेक्स 5 सेकंड टू रीच द ग्राउंड. समजा फॉर एक्झाम्पल एखादं ऑब्जेक्ट आहे आपण धरू की हा बॉल आहे. या बॉलला ग्राउंड वरती यायला किती 5 सेकंद लागतंय म्हणजे तुम्हाला किती टाइम दिलेला आहे. ठीक आहे, फ्रॉम अ हाईट ऑफ 5 मीटर. आता ही हाईट सुद्धा किती 5 मीटर आहे असं तुम्हाला म्हटलंय. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी. तर त्या प्लॅनेटवरती व्हॅल्यू ऑफ जी काय असेल हे तुम्हाला विचारलेलं आहे. मला सांगा मी तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दिले तेव्हा मी तुम्हाला 9चे न्यूटन्स इक्वेशन 3 सांगितले होते. कोणते न्यूटन्स इक्वेशन. त्यामध्ये पहिले तुमचं इक्वेशन होतं v इज इक्वल टू u प्लस at. दुसरं काय होतं s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at² होतं.
आणि तिसरी इक्वेशन होतं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता इक्वेशन कसे वापरायचे हे तुम्हाला मी सांगितलं. आणि इथं महत्वाचं a इज इक्वल टू जी, ऍक्सलरेशन इज इक्वल टू ग्रॅव्हिटी. आपल्याला a च्या ऐवजी काय वापरायचे, जी वापरायचे. मग मला सांगा त्याची इनिशियल व्हेलोसिटी सुद्धा आपलं काय 0 असणार आहे. मग ती वस्तू जेव्हा वरून खाली येणार आहे या पॉइंटला इथं इनिशियल व्हेलोसिटी काय असेल, 0 असेल. हे पण तुम्हाला माहित पाहिजे. आणि आपल्याला काय करायचं, जी काढायचे. मग हे तिन्ही फॉर्म्युले बघायचे, फॉर्म्युला नंबर 1, 2 आणि 3 तिन्ही पण इक्वेशन. कोणत्या याच्यामध्ये आपल्याला यस दिलेला आहे, कोणत्या याच्यामध्ये आपल्याला टी दिलेला आहे आणि तर आपल्याला जी काढता येईल असा फॉर्म्युला बघायचा. हा एकच फॉर्म्युला आहे बघा. इथे डिस्प्लेसमेंट आहे, इथे काय ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे आणि इथं तुम्हाला टाइम दिलेला आहे की नाही. आता हे तुम्हाला काढायचं म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. मग आपण गिवन काय, गिवन लिहून घेऊ आपलं. गिवन काय आपलं, मग टाइम कितीला आपला 5 सेकंद, हाईट किती, डिस्प्लेसमेंट 5 मीटर आहे जी ऑलरेडी आपण लिहिली. फाइंड काय करायचं आपल्याला, स्मॉल जी फाइंड आउट करायचा आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आपला फॉर्म्युला कोणता वापरलेला, हा सेकंड नंबरचा जो आपण वापरला, कोणता, एस इज इक्वल टू युटी प्लस 1/2 जीटी स्क्वेअर. आता इथे जीटी काय घेतलं समजला, ऍक्सलरेशन इज इक्वल टू जी, जे आपण फ्री फॉल मध्ये बघितलं होतं. कशामध्ये, फ्री फॉल मध्ये. फ्री फॉल त्याच्यामध्ये आपण बघितलं सरळ सरळ ए इज इक्वल टू जी लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर आपली पहिली स्टेप काय, पहिल्यांदा एस काय आपला 5 ऍड करून घेतला आपण. टाइम सुद्धा काय आपला 5, 0 × 5 काय होईल, 0 होईल. ठीक आहे. प्लस 1/2 इथं 1/2 कोणता, जी × 5 स्क्वेअर. 5चा स्क्वेअर काय येईल मग 25, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. 0 × 5 काय येईल 0, 1/2 जसं आहे तसाच. पुढे काय येईल आपली व्हॅल्यू बघा, 5 इज इक्वल टू 1/2 कसा आला, जसा आहे तसाच. इथं व्हॅल्यू काय येईल पूर्णपणे 0. कोणता, जी × 25 स्क्वेअर. जी एक साईडला घेऊन टाकायचा, 5 कडे शिफ्ट करायचा. बघा काय म्हटलं मग, 5 × 2, 1 ला व्हॅल्यू नसते, 5 × 2 अपॉन 25. आता काय केलं बघा, 5 × 2 अपॉन 25 अपॉन 25. तुम्ही इथे जरी डायरेक्ट भाग दिला, 5 × 5, 5 × 5 25, काय आलं 2 अपॉन 5, म्हणजे याचा आन्सर काय आलं 2 अपॉन 5 तुमचा आन्सर आहे. बघा पुढे काय म्हटलंय, जी इज इक्वल टू 2 अपॉन 5. आता याला भाग करायचं आहे कशाला, 2 अपॉन 5 ला. मग याला 5 ने 2 ला भाग जाणार नाही. मग घेतलं कोणता, 0 घेतला, पॉईंट घेतला आपण. नंतर इथं पण काय घेतला, 0 घेतला. 5 × 5, 5 × 20, 5 × 4 = 20. मग आपला आन्सर काय आला 0.4. म्हणजे त्या प्लॅनेटवरती स्मॉल जी ची व्हॅल्यू किती असेल, 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही आपली व्हॅल्यू आली. मग इथे लिहायची कोणतं, दॅट्स वाय द व्हॅल्यू ऑफ द जी ऑन प्लॅनेट 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथे u इज इक्वल टू 0 घेतला आपण, हे पण लक्षात राहू द्या, कारण इनिशियल व्हेलोसिटी कोणाची पण काय असते, 0 असते. द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज अ हाफ ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट बी. आता काय म्हणतो, मला सरळ सरळ जसं सांगितलंय तसं लिहून घ्यायचं पहिल्यांदा. तुम्हाला म्हटलंय 2 प्लॅनेट आहे, कोणतं, प्लॅनेट ए आहे आणि प्लॅनेट बी आहे. ठीक आहे. आपण म्हणू कोणतं, ही आहे ए प्लॅनेट आणि ही आहे बी प्लॅनेट. तर काय म्हणतो मला, रेडियस ऑफ प्लॅनेट ए, पहिल्याची जी रेडियस आहे कोणतं, इज अ हाफ ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट बी. कोणतं, रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज अ हाफ ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट बी असं म्हटले. म्हणून मी लिहून घेतलं, रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज अ हाफ ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट बी च्या अर्धी आहे असं म्हणतो मला. इफ द मास ऑफ ए इज एम ए. आता पहिलेच काय म्हणतो मला, मास काय दिलेले, एम ए दिलेला आहे. ठीक आहे, एम ए. व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी. तर तुम्हाला म्हटले एम बी चं मास किती आहे हे तुम्हाला काढायचे. जर पहिल्याचं मास किती एम ए आहे, तर दुसऱ्याचं मास किती आहे बघा. शो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी. तर व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी ही कशी, तुम्हाला म्हटलं इज हाफ ऑफ द व्हॅल्यू ऑफ ए. ही कशी, अर्धी कशाच्या, ए च्या. मी वाटलं इकडे लिहितो बघा. तुम्हाला 2 व्हॅल्यू घेऊन आहे, काय व्हॅल्यू घेऊन आहे, मग काय म्हटलं बघा, मी वाटलं पेन पण चेंज करून घेतो. इथे काय म्हटलंय, सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी, व्हॅल्यू ऑफ जी पण कुठे, ऑन बी. व्हॅल्यू ऑफ जी ऑन प्लॅनेट बी इज इक्वल टू हाफ ऑफ द व्हॅल्यू ऑफ ए. तुम्हाला म्हटले मग 2 व्हॅल्यू आपल्या सरळ सरळ भेटल्या. कोणत्या, तुम्हाला दिली रेडियस ऑफ प्लॅनेट ए आणि दिले कोणता, व्हॅल्यू ऑफ जी ऑन प्लॅनेट बी. मग काय करायचं, पहिले याला रिअरेंज करून घ्यायचं. कोणला, आर ए ला आणि कोणता, जी बी ला अरेंज करून घ्यायचं.
बघा, पहिली स्टेप आपल्याला काय काय म्हटलंय हेच तुम्हाला गिव्हन आहे. कोणतं? रेडियस ऑफ प्लॅनेट ए गिव्हन आहे. ठीक आहे. त्यानंतर मास ऑफ प्लॅनेट ए गिव्हन आहे. त्यानंतर कॅपिटल स्मॉल ची व्हॅल्यू जी आहे प्लॅनेट बी वरची ती गिव्हन आहे. मग लिहायचं आपण कोणतं? प्लॅनेट ए. कोणता? फॉर प्लॅनेट ए मास इज इक्वल टू एम ए, जे आपण लिहिले. पुढे काय म्हटलं आपण? रेडियस ऑफ प्लॅनेट ए किती आहे? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण लिहिली. कोणतं? जी ए, जी ऑलरेडी आपण लिहून घेतली. जी ए किती आहे तुमची? ठीक आहे. त्यानंतर प्लॅनेट बी चा मास किती आहे? एम बी आहे. ठीक आहे. फॉर प्लॅनेट बी रेडियस ऑफ प्लॅनेट बी किती? आर बी आहे. फक्त आपण मध्ये लिहून घेतलं. पुढे काय म्हटलं? ऍक्सलरेशन काय आहे प्लॅनेट वरती? जी बी, ते ऑलरेडी आपण लिहून घेतलं. मग बघा, आपल्याला काय करायचंय? मास ऑफ प्लॅनेट बी किती असेल ते आपल्याला काढायचंय. मास ऑफ प्लॅनेट बी जे ऑलरेडी आपण लिहिलं होतं. फक्त स्टेप काय यायचं? प्लॅनेट ए ची रेडियस. ठीक आहे. प्लॅनेट ए चं मास किती? एम ए. रेडियस ऑफ प्लॅनेट ए चं रेडियस किती? आर ए. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती म्हटलं? आता ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती? जी ए आहे आणि याची काय? जी बी आहे. ठीक आहे. आता प्लॅनेट बी चं मास काय आहे? म्हणतो तुम्हाला एम बी आहे. म्हणजे ते आपल्याला काढायचं अजून, पण आपण म्हणतो एम बी इज इक्वल टू व्हॉट? आणि रेडियस ऑफ प्लॅनेटची बी रेडियस किती? आर बी आहे. ऍक्सलरेशन किती? जी बी आणि याची काय? जी ए. बघा, आता टू फाइंड द मास ऑफ प्लॅनेट बी कोणतं? आपल्याला काय करायचंय? मास फाइंड करायचंय. मग आपल्या काही फॉर्म्युला आला बघा. फॉर्म्युला कसा? हे तुम्हाला रेडियस ऑफ प्लॅनेट ए दिली. काय आहे? हा बी रेडियस ऑफ प्लॅनेट बीच्या रिअरेंज करून घ्यायचं. म्हणजे काय करायचं? आर ए अपॉन आर बी इज हाफ. जसं आपण म्हटलं 1/2 लिहून घ्यायचं तसंच. ठीक आहे. 1/2 लिहायचं. पुढे दुसरं काय दिलं आपला? ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेट बी कशी? हाफ आहे ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेट बीची. याला पण रिअरेंज करून घ्यायचं. जी बी अपॉन जी इज इक्वल टू 1/2. आपण लिहिलं जी बी अपॉन जी इज इक्वल टू 1/2. आता मी हे रफ करतो, पुढचं मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, मग आपलं हे माहिती आहे कोणतं? स्मॉल जी ची व्हॅल्यू. फॉर्म्युला आहे स्मॉल जी इज इक्वल टू, असा फॉर्म्युला आहे स्मॉल जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे स्मॉल जीचा. मग तुम्हाला भेटलेलं काय येते? स्मॉल जी ची व्हॅल्यू काढायची. जी जसं आहे तसं राहील. मास ऑफ प्लॅनेट ए आणि मास ऑफ प्लॅनेट बी आणि रेडियस ऑफ प्लॅनेट ए आणि रेडियस ऑफ प्लॅनेट बी. आपल्याला दोघांसाठी दोन इक्वेशन बनवायचे. कोणता? प्लॅनेट ए साठी एक आणि प्लॅनेट बी साठी दुसरं इक्वेशन बनवायचे. म्हणून मग आपण इक्वेशन कोणतं? फॉर प्लॅनेट ए साठी. मग काय दिलं प्लॅनेट एचं? फक्त इथं काय येईल? ज्या ठिकाणी आपला प्लॅनेट एचं काढायचं इथं ए येईल. बघा, कॅपिटल जी ए स्मॉल जी कॅपिटल ए. कोणतं? ग्रॅव्हिटी ऑफ प्लॅनेट ए इज इक्वल टू जी एम ए. विशेष काहीच होत नाही, फक्त जी एम ए आला आणि आर ए स्क्वेअर आला. ज्या ठिकाणी फक्त आपण प्लॅनेट एचं काढतोय, फक्त बेसला काय लिहायचं? मला ए ए लिहायचंय, बाकी व्हॅल्यू तशीच आहे, आर ए स्क्वेअर आहे. तसं आपण प्लॅनेट बीचं लिहू. कोणतं? जी बी इज इक्वल टू जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर. फक्त हे तुम्हाला व्हॅल्यू घेतले. हे दोन्ही लक्षात ठेवायचं. काय केलं आपण? गिव्हन लिहून घेतलं. कोणतं? व्हॅल्यू रिअरेंज केल्या. जी बी अपॉन जी इज इक्वल टू 1/2. त्यानंतर आर ए अपॉन आर बी इज इक्वल टू 1/2. तसं आपण प्लॅनेटचं काय घेतलं? प्लॅनेटचे दोन व्हॅल्यू बनवून घेतल्या. फॉर प्लॅनेटचं समीकरण वेगळं केलं. ठीक आहे. इक्वेशन वेगळं बनवलं आणि कोणतं? हे इक्वेशन जे आहे ते वेगळं बनवलं. ती व्हॅल्यू आली आपली कोणती? जीबी आणि जीएच आपण इक्वेशन बनवले. मला सांगा, आपण प्लॅनेट ए साठी इक्वेशन काय बनवलं आणि आपण प्लॅनेट बी साठी इक्वेशन काय बनवलं? ते बघा, आपण 3 नंबरचं इक्वेशन आणि 4 नंबरचं इक्वेशन दोन्ही पण इक्वेशन आपल्याला माहिती आहे. इक्वेशन तिसरं इक्वेशन आपलं जी ए इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम ही ए आणि कोणता? आर ए स्क्वेअर. हे आपले इक्वेशन किती? 3 नंबर फॉर प्लॅनेट ए. त्यानंतर दुसरं इक्वेशन आपलं कोणतं? जी बी इज इक्वल टू जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर. हे इक्वेशन आहे कोणतं? 4 नंबरचं. मग काय करायचं आपला? डिवाइड इक्वेशन 4/3 असं तुम्हाला म्हटले. मग काय करायचं? डिवाइड करा. 4 नंबरचं इक्वेशन काय आपलं? मग लिहा इथं जी पी इज इक्वल टू जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर. आता डिवाइड तुम्ही काय करणार आहे? खाली करणार आहे. फक्त काय करायचं? रिअरेंज करायची. मी घेतो इथं डिवाइड बाय. मग काय करायचं? हे इक्वेशन द्यायचं. जी ए इज इक्वल टू जी एम ए अपॉन आर ए स्क्वेअर असं इक्वेशन लिहिलं. आता मला सांगा, याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू कट होईल का? होईल. कोणतं? कॅपिटल जी गेट कॅन्सल. दुसरं घेणार नाही. मग आपण डिवाइड करून घेऊ. जी बी अपॉन जी ए इज इक्वल टू जी बी काय? मग एम बी
सॉरी जी आपण कट केलं ना, जी गेट कॅन्सल. एम बी अपॉन आर बी स्क्वेअर डिवाइड बाय कोणतं, एम ए अपॉन आर ए स्क्वेअर. आता हे तुम्हाला ऑलरेडी डिवाइड आहे, जी बी अपॉन जी, बरोबर की नाही. मग काय करायचं, सेम व्हॅल्यू एक साईडला घ्यायची, कोणता, एम बी अपॉन एम ए आणि आर बी अपॉन आर ए. जर तुम्हाला हे व्हॅल्यू सेम घ्यायची असेल, मी जर इथं डिवाइडेशन मल्टिप्लाय जरी केलं तर कोणतं, मल्टिप्लाय करायचं. मग काय करायचं बघा, जी बी अपॉन जी ए इज इक्वल टू, हा एम बी आहे तसंच राहील, एम बी अपॉन आर बी स्क्वेअर. आता डिवाइडेशन एकांत मल्टिप्लाय केलं, हे व्हॅल्यू काय होतील, रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे काय, वरची व्हॅल्यू खाली आणि खालची व्हॅल्यू वरती. मग काय येईल, आर ए स्क्वेअर अपॉन एम ए स्क्वेअर असं होते. मग करायचं बरोबर, कोणतं, ह्या टर्म एक साईडला घ्यायच्या, आर ए स्क्वेअर आणि आर बी स्क्वेअर, एम ए एम बी आणि एम ए स्क्वेअर. मग घ्या इकडे कोणता, जी बी अपॉन जी ए इज इक्वल टू, बघा, एम बी अपॉन एम ए इंटू कोणतं, आर ए स्क्वेअर अपॉन आर बी स्क्वेअर. व्हॅल्यू साईडला आल्या. मग हेच तुमचं कॅल्क्युलेशन आहे. आता काय करायचं, आर बी स्क्वेअर आहे आणि जी एम स्क्वेअर आहे. आता तुम्हाला जीबी ची व्हॅल्यू पण माहिती, जीबी अपॉन जी ची व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशन नुसार माहिती. त्यानंतर एम बी अपॉन एम ए ची व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशन नुसार माहिती नाहीये आणि आर ए आणि आर बी ची आपली व्हॅल्यू माहिती. मग मला सांगा, पहिली इक्वेशन काय होतं, इक्वेशन फर्स्ट काय होतं आपलं, आर बी अपॉन आर ए अपॉन आर बी इज इक्वल टू 1/2. आणि दुसरी इक्वेशन काय होतं, जीबी अपॉन जी ए इज इक्वल टू 1/2. रेसिप्रोकल व्हॅल्यू आहे, ठीक आहे. आता काय करायचं, रेसिप्रोकल व्हॅल्यू घ्यायच्या, यांना परत रिअरेंजमेंट करायचं. मग जी ए अपॉन जी बी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, कोणतं, जीबी अपॉन जी ए ची व्हॅल्यू आपल्याला माहिती, जीबी अपॉन जी इथे काय टाकायचं, 1/2. बघा हे टाकतो, जीबी अपॉन जी ए इज इक्वल टू 1/2 टाकले का आपण. मग आपण काय घ्यायचं, आणि आर ए अपॉन आर बी इज इक्वल टू 1/2 असं आपण ऑलरेडी लिहिलंय, ठीक आहे. त्यानंतर इथे काय घ्यायचं, आता जीबी अपॉन जी आपल्या फॉर्म्युलानुसार यानुसार, जीबी अपॉन जी काय घ्यायचं, 1/2 इज इक्वल टू एम बी अपॉन एम ए तुम्हाला माहिती आहे का, नाही. मग एम बी अपॉन एम ए जसं आहे तसंच लिहा, मल्टिप्लाय बाय आर ए अपॉन आर बी काय 1/2 आणि कोणतं त्यांचा स्क्वेअर केला. आता इथे काय सरळ व्हॅल्यू म्हणायची, एम बी अपॉन एम ठेवायचा, 1/2 ए काय येईल, 2 चा स्क्वेअर 4 येईल. 1/2 इज इक्वल टू एम बी अपॉन एम ए इंटू 1/4 याचा स्क्वेअर करून घेतला आपण, ठीक आहे. याचा स्क्वेअर आला. आता मला सांगा, या 4 ला इकडे घेऊन यायचं किंवा 2 ला इकडे घ्यायचं. मग काय येईल, आता 1/2 इज इक्वल टू एम बी अपॉन एम ए आहे. यांची रिअरेंजमेंट करायची, कशी करणार मग रिअरेंजमेंट, सांगा बरं पटकन. एम बी अपॉन एम ए ची मास ऑफ प्लॅनेट बी काढायचे. मग इथे घ्या ना, मास ऑफ प्लॅनेट बी इज इक्वल टू काय राहील, एम बी, ठीक आहे, इंटू 2 ऍटलीस्ट राहील 2 एम बी आणि कोणतं इथं एम ए इज इंटू 1/4 राहील. आता काय करायचं, बे का बे 2 4. मग काय येईल, एम बी इज इक्वल टू 2 एम ए असं तुमचं आन्सर येईल. आता मी इरेज करतो आणि इरेज केल्यानंतर तुम्हाला परत आपलं स्टेप बाय स्टेप काय तुम्हाला सांगतो, ठीक आहे. मग पहिली स्टेप काय आपली, जी बी अपॉन जी इज इक्वल टू जी एम बी, ठीक आहे, अपॉन आर बी स्क्वेअर जसं आपण लिहून घेतलं. त्याला जी बी अपॉन जी केलं, जी बी अपॉन जी इज इक्वल टू जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर. त्यानंतर हे काय केलं, जी एम ए अपॉन आर ए स्क्वेअर व्हॅल्यू घेतलं. नंतर काय केलं, जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर. आपण या व्हॅल्यू डायरेक्ट लिहिलं बघा, जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर इंटू आर ए स्क्वेअर अपॉन जी एम ए असं आपण लिहिलंय. पुढचं एम बी अपॉन एम ए या व्हॅल्यू आपण सेम घेतलं बघा, एम बी अपॉन एम ए कोणतं इथे घेतलं, एम बी अपॉन एम ए इंटू आर ए अपॉन आर बी स्क्वेअर. इथे तुम्हाला गाईडमध्ये शॉर्टकट सांगितलेलं आहे, पुस्तकात तुम्हाला शॉर्टकट सांगितलं, पण आपण लॉंग कट मेथडनी कसं आलं ते सॉल्व्ह करून घेतलं. मग जी बी अपॉन जी एक साईडला घेतलं, एम बी एम एक साईड घेतलं, आर ए आर बी आपण काय केलं एक साईड घेतलं आणि त्यांचा ब्रॅकेट स्क्वेअर केला. नंतर काय केलं, जी बी अपॉन जी तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे, कोणत्या इक्वेशन फर्स्ट नुसार 1/2 व्हॅल्यू आपण एम बी अपॉन एम ए इंटू 1/2 आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. आर ए आणि आर बी तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे आणि जी बी अपॉन जी ची व्हॅल्यू माहिती आहे. मग 1/2 इज इक्वल टू एम बी अपॉन एम ए इंटू 1/2 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर.
मग तुम्हाला म्हटलं याचा स्क्वेअर काय येईल 4 येईल, एकाचा स्क्वेअर एकच, मग 1/2 इज इक्वल टू MB अपॉन MA इंटू 1/4. मग बघा 2MB केलं इथं, MB ला काय येतं आपल्या काढायचं काय MB, मग MB ला आपण एक साईडला घेऊन टाकलं, मग 2MB आपली व्हॅल्यू आली इज इक्वल टू 4MA. मग परत काय केलं यांनी सिंपल दिलं त्यांनी, कोणतं 2MB कसं काय आलं, कोणता हा 2 जसा आहे तसाच, एकला व्हॅल्यू नसते, मग MB आपण काय केला इकडे शिफ्ट केला, हा 2 जसा आहे तसाच 2MB इज इक्वल टू हा 4 आणि हा MA. मग MB इज इक्वल टू 2MA, सरळ इक्वेशन MB इज इक्वल टू 2MA हे आपलं फायनल आन्सर आलं. आता या ज्या सगळ्या स्टेप मिळाले तुम्हाला फक्त समजण्यासाठी दिलेल्या आहे कशी रिअरेंजमेंट केली यांनी, ठीक आहे. मग आपली व्हॅल्यू काय आली, MB इज इक्वल टू मास ऑफ प्लॅनेट B इज 2MA. मास ऑफ प्लॅनेट B किती डबल आहे कोणत्या मास ऑफ प्लॅनेट A पेक्षा, ठीक आहे. बघा आपला नेक्स्ट न्यूमेरिकल आहे, काय म्हटलंय तुम्हाला, द मास अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन अर्थ आर 5 kg अँड 49 न्यूटन रिस्पेक्टिव्हली. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं कोणतं किंवा एखाद्या ऑब्जेक्टचं मास आणि तुम्हाला वेट दिले कुठे पृथ्वीवर किती आहे ते 5 किलोग्रॅम आहे आणि 49 न्यूटन आहे. म्हणजे मास किती 5 kg आणि वेट किती 49 न्यूटन आहे. काय म्हटलंय व्हॉट विल बी देअर व्हॅल्यू ऑन द मून. आता बघा तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये फक्त त्याचा जर गाभा कळला एकदा, म्हणजे काय सांगायचं काय त्यांना हे जर कळलं तर तुमचं हाफ न्यूमेरिकल सोडलं. इथे काय म्हणतो मी, एक आहे पृथ्वी आहे आणि एक आहे मून आहे. बघा मग काय ही बघू आपण, कोणती अर्थ आहे समजा आणि हा आहे मून आहे, आपण पकडलं थोडक्यात, ठीक आहे. मून नाही मून. बघा द मास अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ ऑन अर्थ इज 5 kg अँड 49 न्यूटन. अर्थ वरती एखाद्या ऑब्जेक्टचं तुम्हाला म्हटलं मास आहे किती, बघा मास किती त्याच्या अर्थ वरती तुम्हाला म्हटलं 5 kg आहे, किती M इज इक्वल टू 5 kg, ठीक आहे. वेट किती मग त्याचं, वेट इज इक्वल टू 49 न्यूटन्स म्हणतो तुम्हाला, ठीक आहे. व्हॉट विल देअर व्हॅल्यू ऑन, तर मून वरती त्या ऑब्जेक्टचं मास किती असेल आणि मून वर त्या म्हणजे ऑब्जेक्टचं वेट किती असेल, वेट इज इक्वल टू व्हॉट, वेट इज इक्वल टू व्हॉट. तुम्हाला मास ऑन मून आणि मास आणि वेट काढायचे, ठीक आहे. ग्रॅव्हिटी ऑन मून इज इक्वल टू 1/6 ऑफ द ग्रॅव्हिटी ऑन अर्थ असं म्हटलंय, ठीक आहे. म्हणजे याला काय करू द्या रिअरेंजमेंट करू शकतो आपण, GM अपॉन GE इज इक्वल टू 1/6 असं पण लिहू शकतो आपण. म्हणजे आपल्याला काढायचं काय फक्त मास आणि वेट काढायचे, त्याच तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युला माहिती असतं. बघा तुम्हाला गिवन काय दिले, मास ऑन अर्थ इज इक्वल टू 5 kg. पुढे काय दिलं आपला वेट ऑन अर्थ किती तुम्हाला म्हटलं 49 न्यूटन्स आहे त्या व्यक्तीचं. पुढे काय म्हणतो तुम्हाला GM किती आहे, ग्रॅव्हिटी ऑन म्हणून किती तुम्हाला म्हटलं 1/6 ऑफ द ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ, जे ऑलरेडी आपण लिहिले. पुढे काय म्हणतो तुम्हाला GM अपॉन G रिअरेंजमेंट केली, GM अपॉन G इज इक्वल टू 1/6 जे आपण केलं आहे. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, मास ऑन मून ऑफ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आणि वेट ऑन मून ऑफ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. म्हणजे पूर्णपणे मून वरती त्या व्यक्तीचं मास आणि त्या व्यक्तीचं वेट किती असेल. मग तुम्हाला इथे लाईन माहित पाहिजे कोणतं, मास कोणतं डज नॉट चेंज, मास डज नॉट चेंज एनीवेअर, त्यामुळे मास काय राहील सेम राहील. मग मास ऑन मून इज इक्वल टू मास ऑन अर्थ हे सेम राहील. म्हणजे तुम्हाला म्हटलंय मास किती ते मग 5 kg आहे, तर मूनवरती मास किती असणार आहे 5 kg असणार आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग आपण लिहू शकतो काय लिहू शकतो, मास डज नॉट चेंज एनीवेअर, कोणता मास इज कॉन्स्टंट. मग तुम्ही लिहायचं इथं मास इज कॉन्स्टंट, म्हणजे आपल्याला एक व्हॅल्यू भेटली कोणती, मास ऑन मून. बघा मास ऑन मून इज इक्वल टू मास ऑफ अर्थ आपण लिहिलं, मग मास ऑन मून इज इक्वल टू 5 kg. म्हणजे त्या पर्टिक्युलर माणसाचं किंवा त्या ऑब्जेक्टचं मास जेवढं पृथ्वीवरती 5 kg आहे ना, तेवढंच किती असणार आहे म्हणजे चंद्रावरती सुद्धा किती असणार आहे 5 kg असणार आहे. मग काढायचं काय आपल्याला वेट काढायचंय. मग तुम्हाला वेटचा फॉर्म्युला माहिती, फॉर्म्युला अप्लाय करायचा. पुढचं कॅल्क्युलेशन कसं आलं इथे बघूयात आपण. आता मला सांगा वेटचा फॉर्म्युला काय, वेट इज इक्वल टू फोर्स इंटू मास इंटू ऍक्सलरेशन. ओरिजिनल फॉर्म्युला कसा आहे आपला, W इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन असा आहे. पण आपण काय करतो A इज इक्वल टू G लिहितोय,
आता फोर्स म्हणजे काय, अर्थ अट्रॅक्ट करते, त्यालाच आपण काय म्हणतो, वेट असं म्हणतो. मग आपला फॉर्म्युला काय याला, W इज इक्वल टू mg, मास इंटू ऍक्सलरेशन आहे. तुम्हाला हा पण फॉर्म्युला माहिती असेल, F इज इक्वल टू ma, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. हा फॉर्म्युला कोणता आहे, न्यूटन सेकंड लॉज ऑफ मोशनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. मग आपल्याला दिलेलं काय इथे बघा, वेट ऑन मून इज इक्वल टू काय येईल, मग मला सांगा. वेट ऑफ अर्थ ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, मग वेट ऑफ मून काय आहे, मग मास अँड ग्रॅव्हिटी ऑन मून कोणतं, इथं जीएम आहे, इथं काय जीएम आहे, ग्रॅव्हिटी ऑन मून, हे आपल्याला काढायचं आहे. मग आपल्याला काय देईल गिवन, डब्ल्यू अपॉन इज इक्वल टू mge, म्हणजे वेट ऑन अर्थ इज इक्वल टू काय आहे, मास इन द ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ असं म्हणलेलं आहे. हे इक्वेशन भेटले. मग जर आपण इक्वेशन 2/1 जर केलं, 1/2 जर काय, आपल्या व्हॅल्यू काय भेटतील, मग हे काय करायचं आहे, WM अपॉन WE, तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे का, काढायची आपल्याला. ठीक आहे. आपलं वेट ऑन अर्थची व्हॅल्यू माहिती आहे. इथे काय करा, इथं WM अपॉन WE इज इक्वल टू, इथं मास ऑफ मून, ग्रॅव्हिटी ऑन मून, इथं काय आहे, मास ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ. ठीक आहे. इज इक्वल टू GM, ग्रॅव्हिटी ऑन मून अपॉन ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. तर मला सांगा, तुम्हाला ही व्हॅल्यू माहिती कोणती, GM अपॉन G, तुम्हाला या वेट ऑन अर्थ ते पण माहिती आहे. मग काय करायचं, व्हॅल्यू टाकायची. व्हॅल्यू टाकल्यावर काय येईल, मग आता इथं बघा, WM तुम्हाला काढायचं आहे. इथे WM अपॉन W ची तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे किती, 49 आहे, वेट ऑन अर्थ इज इक्वल टू, तुम्हाला ही व्हॅल्यू माहिती आहे कोणतं, GM अपॉन G किती, 1/6 आहे. आता मला सांगा, तुम्हाला काढायचं काय, WM काढायचं. मग WM इज इक्वल टू 49 को ट्रान्सफर होईल या साईडला, WM इज इक्वल टू 49/6 आहे. ठीक आहे. 1 ला व्हॅल्यू नसते, 42 आहे, 8 48, 6 8 जा किती होतं, 48, उरला किती, मग 1 घेतला 0. ठीक आहे. त्यानंतर 6 1 जा 6, 6 2 जा 12 होता, मग काय 6 1 जा 1, उरले किती, परत 4 उरले. ठीक आहे. घेतला 0. त्यानंतर 6 8 जा, परत 6 8 जा किती होत आहे, 6 8 जा 49, 6 7 जा 6 6 36, 6 साठी 42, मग इथे घेतलं किती, 6 6 36, इथे घेतला 6. ठीक आहे. किती उरले, परत 40, परत किती घेतला 6, म्हणजे काय 1.8.866 आले. मग व्हॅल्यू काय लिहायची, 8.16. मग तुमची व्हॅल्यू काय इथे 1.86 इज नथिंग बट द 8.67666 अशी तुमची व्हॅल्यू आली. मग इथे काय लिहिले, WM इज इक्वल टू 8.166, तुम्ही 7 पण लिहू शकता, न्यूटन. मग तुम्हाला काय म्हटलं, वेट ऑन मून इज इक्वल टू 8.166 न्यूटन तुम्हाला म्हटले. ही तुमची व्हॅल्यू आली. नेक्स्ट न्यूमेरिकल आहे आपलं. पहिल्यांदा आपण न्यूमेरिकल समजून घेऊया. काय म्हटलंय, अन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड, एखादी वस्तू आहे वरती फेकली आपण, इथेच लगेच सायमल्टेनियसली आपल्याला काय काय दिले किंवा ते पण आपण लिहून घेऊ. ठीक आहे. तुम्हाला समजण्यासाठी, फॉर एक्झाम्पल इथं एखादं ऑब्जेक्ट आहे, तुम्ही ते कुठे फेकलं, थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड, रिचेस द हाईट ऑफ 500 मीटर, ते किती गेलं, 500 मीटर पर्यंत गेलं. आता इथं 500 मीटर पर्यंत गेल्यामुळे तुमचं काय झालं, डिस्प्लेसमेंट म्हणजे एस इज इक्वल झालं 500 मीटर. बघा, व्हॉट वॉज द इनिशियल वेलोसिटी, तर मग त्याची इनिशियल वेलोसिटी म्हणजे काय रे, यू काय असेल असं तुम्हाला विचारलंय. ठीक आहे. हाऊ लॉंग विल बी द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक, तर त्या ऑब्जेक्टला 500 मीटर गेल्यानंतर खाली येण्यासाठी किती टाइम लागेल असं तुम्हाला विचारलेलं आहे. बघा, बॅक टू द अर्थ, अजून G इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. मग तुम्हाला काय दिलंय, स्मॉल जी ची व्हॅल्यू दिली, कोणती, स्मॉल जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग मला सांगा, आपल्या याच्यामध्ये आपलं काय काय भेटलंय, 500 मीटर तुम्हाला एक व्हॅल्यू भेटली. ठीक आहे. ही डिस्प्लेसमेंट आहे, यू तुम्हाला काढायचा आहे, इनिशियल वेलोसिटी काढायची, तुम्हाला काय काढायचं आहे, टाइम काढायचा आहे, आणि तुम्हाला व्हॅल्यू काय दिली, जी दिली. मग तेच फॉर्म्युले आपले कोणते, 3 फॉर्म्युले, न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. त्यामध्ये तुम्हाला परत एकदा सांगतो, आपले 3 इक्वेशन होते. फर्स्ट इक्वेशन आहे V इज इक्वल टू U प्लस AT, त्यानंतर S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर, आणि तिसरा आहे V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. हे तुम्हाला 3 फॉर्म्युले वापरायचे. 3 फॉर्म्युले, त्याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला आपल्याला काय दिले, डिस्प्लेसमेंट दिली,
आपलं काय दिलं इथं जी दिलाय. आता मला सांगा डिस्प्लेसमेंट दिलाय आणि पूर्णपणे जी दिलाय. आता इथं ऍक्सलरेशन इज इक्वल टू काय म्हणतो मला जी इज इक्वल टू जी. इथे जी येणार आहे म्हणजे एस इज इक्वल टू युटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर. हा फॉर्म्युला जर वापरला आपला काय निघेल, टाइम निघेल. मग हा टाइम निघाला आपला कोणतं, आपली व्हॅल्यू काढते. ठीक आहे, यू किंवा तुम्हाला हा फॉर्म्युला वापरा, तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरून लवकर व्हॅल्यू काढू शकताय. बघा आपला व्ही स्क्वेअर दिली इथं आणि आपल्याला डिस्प्लेसमेंट दिले. हा जरी तुम्ही फॉर्म्युला वापरला तर तुमची व्हॅल्यू निघते, म्हणजे तुमचा यू निघू शकतो. मग पण आपण काय करू, हा फॉर्म्युला वापरू आणि हा फॉर्म्युला वापरून कारण आपल्याला कोणत्या दोन व्हॅल्यू दिले मग आपला फॉर्म्युला थर्ड नंबरचा वापरावा लागणार आहे. ठीक आहे, बघू आपलं गिवन काय. गिवन काय आपलं, तुम्हाला हाईट दिली किती, 500 मीटर दिली. किती, 500 मीटर म्हणजे आपली डिस्प्लेसमेंट झाली. तुम्हाला काय करायचं मग, फाइंड द इनिशियल वेलोसिटी काढायची आपल्याला. ठीक आहे, आणि टाइम काढायचा, जे आपण तुम्हाला सांगितलं टाइम काढायचा आणि तुम्हाला इनिशियल वेलोसिटी काढायची आहे. तुम्हाला अजून एक गिवन आहे कोणतं, स्मॉल जी ची व्हॅल्यू आहे गिवन. बघा काय म्हणतो तुम्हाला, जर तुम्ही बॉलवरती फेकला त्याची फायनल वेलोसिटी या पॉईंटला काय असेल, 0 असेल. मग व्ही इज काय येईल आपला, 0 येईल. आणि तुम्हाला ऍक्सलरेशन तो ग्रॅव्हिटी काय घ्यायची, मायनस घ्यायची. मी तुम्हाला एकदा म्हटलं होतं बघा कशामध्ये, फ्री फॉल मध्ये. जेव्हा तुम्ही वस्तू वर्टिकल डायरेक्शन वरती फेकताय ना, तेव्हा जी ची व्हॅल्यू मायनस मध्ये घ्यायची आणि जेव्हा वस्तू खाली येणार आहे एखादा ऑब्जेक्ट तेव्हा जी ची व्हॅल्यू कशी घ्यायची, प्लस मध्ये. मग आता इथे काय म्हटलंय, अन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड, तेव्हा जी ची व्हॅल्यू काय घ्यायला तुम्हाला मायनस मध्ये घ्यायला लागेल. मग आपण काय घेतली, -10 मीटर पर सेकंड. आणि या व्हॅल्यू पुट करायची इक्वेशन मध्ये. कोणते इक्वेशन वापरायचं, मग तुम्हाला म्हटलं 30 नंबरचं इक्वेशन वापरायचं. म्हणजे तुम्हाला 20 दिलेलं आहे, तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे, तुम्हाला काय करायचं आहे आता, यू काढायचं आहे, इनिशियल वेलोसिटी काढायची. मग व्ही ची व्हॅल्यू काय आपली 0. 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर आपल्याला काढायचं आहे, प्लस 2 कोणता, ए म्हणजे काय आपला जी आहे, इज इक्वल टू मायनस जी. आपण काय घेतला, 10 घेतला इंटू 500. 500 म्हणजे काय डिस्प्लेसमेंट. याचं कॅल्क्युलेशन करा, मग कोणता यू इकडे शिफ्ट करून घ्या. आता 2 इंटू 10 काय होईल, 10 दुने 20. 20 इंटू 500 किती होतील रे, 10,000 होईल. बघा यू 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस, आता यू स्क्वेअर का आला कळला, या साऱ्या दोन्हीला काय मायनस व्हॅल्यू, आता मायनस प्लस काय होईल, मायनस होईल. म्हणजे यू स्क्वेअर मायनस 10,000. आणि जर तुम्ही हा यू स्क्वेअर इकडे जर शिफ्ट केला, यू स्क्वेअर इज इक्वल टू 10,000 जर तुम्ही लिहिलं, जर आपण याचा रूट घेतला तर तुमची व्हॅल्यू काय येईल रे, 100 व्हॅल्यू येईल. काय येईल, 100. मग इथे व्हॅल्यू दिलेली कोणता, यू इज इक्वल टू 100 मीटर पर सेकंड. ठीक आहे, कसं आला समजा तुम्हाला इथपर्यंत. मी यातलं इरेज करतो, हे इरेज केल्यानंतर तुम्ही वाटलं असं स्क्रीनशॉट घेऊ शकता इथे. ठीक आहे, यू इज इक्वल टू 100 मीटर पर सेकंड. म्हणजे तुम्हाला काय भेटलं आता, तुम्हाला भेटली इनिशियल वेलोसिटी. तो बॉल किती, जवळपास 100 मीटर पर सेकंड एवढा वेगाने वरती फेकला होता, म्हणून तो किती 5 सेकंदामध्ये, सॉरी या टी टाइम मध्ये वरती गेला होता, असं तुम्हाला म्हटले. पुढचं अजून कॅल्क्युलेशन बाकी. मला सांगा आता, तुम्हाला यू भेटलाय, तुम्हाला यस ऑलरेडी माहिती आहे, तुम्हाला जी माहिती आहे. तुम्हाला यू भेटलाय, तुम्हाला यस भेटलाय, तुम्हाला जी माहिती आहे. मग आता तुम्हाला टाइम काढता येईल का, टाइम काढता येईल. ठीक आहे, या इक्वेशन तुम्हाला टाइम काढता येईल. बाकी कोणत्या इक्वेशन मध्ये तिन्ही व्हॅल्यू बसत नाही. मग आपल्याला नेक्स्ट फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, न्यूटन सेकंड इक्वेशन वापरायचे. बघा मग इनिशियल वेलोसिटी काय तुम्हाला 100 मीटर पर सेकंड यू दिलाय. पुढे काय म्हणतो मला मग, फॉर डाऊनवर्ड जर्नी कोणता, यू इज इक्वल टू 0, ए इज इक्वल टू जी, 10 मीटर पर सेकंड. आता इथं जी पॉझिटिव्ह काय घेतलं कळलं का, कारण ती वस्तू आपण काय करतो आता खाली आली ना, मग जी इज इक्वल टू काय येईल आपलं, प्लस मध्ये व्हॅल्यू येईल 10 मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड. पुढे मग काय म्हणतो मला, मग हा फॉर्म्युला वापरायचा आहे जे मी तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये सांगितलं. एस इज इक्वल टू युटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर. सांगा बरोबर पटा, एस काय आपल्याकडे, एस आहे आपल्याकडे 500 मीटर आहे. त्यानंतर आपला टाइम काढायचा आहे, काय काढायचा, टाइम काढायचा. आपला व्ही ऑलरेडी माहिती किती, 0. व्ही इथे लागणारच नाही, पण व्ही आपल्याकडे 0 आहे. त्यानंतर आपल्याकडे यू काय आहे, यू इज इक्वल टू 100 मीटर पर सेकंड ही आपल्याला व्हॅल्यू. ठीक आहे, 2-3 व्हॅल्यू आपल्याला भेटल्या. मग न्यूमरेटर मध्ये व्हॅल्यू टाका. एस किती आपल्याकडे 500, यू किती तुमच्याकडे 100, टाइम तुम्हाला काढायचा आहे, प्लस 1/2 एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे तुमच्याकडे, 10 मीटर पर सेकंड तुम्हाला दिली बघा, 10 मीटर पर सेकंड. मग अप्लाय करा. 500 इज इक्वल टू 0 प्लस 1/2. कोणता टाइम काय देईल तुम्हाला, ऍक्सलरेशन 10 आणि कोणता 80. आता इथं 80 जसं आहे तसं येणार नाही, हा 80 नाही, ची आपण व्हॅल्यू टाकली, कोणतं 10 मीटर पर सेकंड, कोणतं आणि टी स्क्वेअर. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपलं कॅल्क्युलेशन येईल 500 इज इक्वल टू 5t. आता बे कबे, आता हे कॅल्क्युलेशन कसं येईल बघा, 0 प्लस 1/2 इंटू 10 आणि टी स्क्वेअर आहे.
बे एक बे, बे पंच 10 म्हणजे काय आलं 5t² आलं इथपर्यंत ही व्हॅल्यू 500 इज इक्वल टू 5t. आता हा 5 कडे शिफ्ट होईल म्हणजे काय होईल बघा t² इज इक्वल टू 500 डिवाइड बाय 5. मग याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं 500 डिवाइड बाय 5. 5 एक 5, 5 एक 5 किती आलं 100 तुमची व्हॅल्यू आली. आता इथं t² म्हटलंय. आता जर तुम्हाला t² पाहिजे नाही तुम्हाला काय करायचं t पाहिजे मग t इज इक्वल टू 10 येईल. t इज इक्वल टू 10 काय t इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड याला जर रूट मध्ये घेतलं तर आपली व्हॅल्यू काय मग t इज इक्वल टू 10 म्हणजे त्या बॉलला खाली यायला 10 सेकंद लागणार आहे. ठीक आहे. मग आपण स्टेटमेंट काय लिहू शकतो 9 द टाइम ऑफ अपवर्ड जर्नी द टाइम ऑफ डाउनवर्ड जर्नी इज इक्वल टू 10 सेकंड. जर त्या बॉलला खाली यायला 10 सेकंद लागतात तर वर जायला सुद्धा काय लागतील 10 सेकंद. 10 प्लस 10 किती होतील आपले 20 सेकंद. पण त्या बॉलला वरून खाली जाऊन यायला किती लागतील 20 सेकंद लागतील. ठीक आहे 10 प्लस t कळेपर्यंत. चला पुढचं बघा पुढचं न्यूमेरिकल बघू आपण. काय म्हटलं न्यूमेरिकल मध्ये ई नंबरचा आहे तुमच्या बुक्स मधलं. अ बॉल फॉल ऑफ अ टेबल अँड रिचेस द ग्राउंड 1 सेकंड. हा बॉल आहे इथे कोणता बॉल खाली पडलाय किती एका सेकंदामध्ये टेबलावरून. ठीक आहे हा टेबल आहे आणि टेबलावरून एका सेकंदामध्ये बॉल खाली आलाय. ॲज्युमिंग काय म्हणतो मला जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. आता इथं व्हॅल्यू ऑफ जी काय दिली तुम्हाला जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड दिली तुम्हाला स्क्वेअर ही व्हॅल्यू दिलेली. त्यानंतर कॅल्क्युलेटेड स्पीड म्हणजे तुम्हाला काय करायचंय व्ही काढायचे स्पीड काढायचंय ऑन रिचिंग द ग्राउंड अँड द हाईट ऑफ द टेबल. मग तुम्हाला काय म्हटलंय त्याची वेलोसिटी किती असेल किती वेगाने तो पडला असेल आणि या टेबलची हाईट किती असेल म्हणजे काय डिस्प्लेसमेंट आपल्याला विचारलेलं आहे. चला तुम्हाला 2-3 फॉर्म्युले सांगितले मला सांगा त्या 3 फॉर्म्युले मी कोणता फॉर्म्युला वापरतील. फर्स्ट फॉर्म्युला आहे तुमचा न्यूटन्स इक्वेशन मधला v इज इक्वल टू u प्लस at. त्यानंतर सेकंड आहे S इज इक्वल टू ut प्लस 1/2 at². त्यानंतर तिसरा आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as हा फॉर्म्युला आहे. आणि लक्षात ठेवायचं a इज इक्वल टू आपण g घेतो. ठीक आहे a इज इक्वल टू g घेतो आणि तुमचं u तुम्हाला दिलेलं आहे कोणतं u इज इक्वल टू 0 इनिशियल वेलोसिटी. मग आपल्या गिवन काय काय इथे बघा गिवन काय आपला u इज इक्वल टू 0 जे आपण लिहिलं g इज इक्वल टू म्हणजे a म्हणजे 10 मीटर पर सेकंड a इज इक्वल टू g इज इक्वल टू a किती दिले 10 मीटर पर सेकंड. लक्षात घ्या आपण इथं 10 मीटर पर सेकंड जे आहे तुम्हाला प्लस मध्ये दिलं कारण का तो टेबल अपवर्ड डायरेक्शन ने गेला आहे बॉल अपवर्ड डायरेक्शन ने गेला तो काय डाऊनवर्ड डायरेक्शन ने खाली आला आहे. काय g ची व्हॅल्यू आपण काय घेतली प्लस मध्ये घेतली. ठीक आहे त्यानंतर टाइम किती दिला आपला बॉलला खाली पडायला 1 सेकंद दिलाय. विचारला काय मग त्याची हाईट विचारली आपला डिस्प्लेसमेंट विचारलाय. ठीक आहे काय विचारलं मग आपला डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी. करूया कॅल्क्युलेट. मला सांगा ह्या 3 फॉर्म्युल्यापैकी असा कोणता फॉर्म्युला आहे तो आपल्या इथे वापरतील रे सांग बरं पटकन. बघा हा फॉर्म्युला आपला वापरतील कोणता S इज इक्वल टू ut प्लस 1/2 at². मग आपला डिस्प्लेसमेंट काढायची पहिल्यांदी तुम्हाला u दिलेला आहे का u दिलेला आहे कोणता 0 आहे इनिशियलिटी. t काय आपल्याला टाइम 1 सेकंड आहे. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला दिलेली का दिलेली किती आहे 10 मीटर पर सेकंड. टाइम दिला का आपला दिलेला आहे 1 सेकंड तुम्हाला म्हटले. मग s ची व्हॅल्यू आपल्याला काढायची u काय येईल तर मग 0 into 1 प्लस काय येईल 1/2 a ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 10 टाइम किती 1 चा स्क्वेअर आहे. मग काय येईल परत बे एक बे बे पंच 10 एकाचा स्क्वेअर एकच येणार आहे 5 एक 5 येणार आहे. ठीक आहे म्हणजे आपलं काय येईल S इज इक्वल टू 5 मीटर म्हणजे त्या टेबलची हाईट किती आपल्याला 5 मीटर येईल. कळलं बघा S इज इक्वल टू काय येईल आपल्याकडे मग व्हॅल्यू तुम्हाला काढून दाखवल्या इथे इरेज करतो मी तुम्हाला व्हॅल्यू कळते. बघा काय आलं S इक्वल टू 0 प्लस 1 कोणता अपॉन 1/2 10 आणि 1 चा स्क्वेअर बे एक बे बे पंच 10 जसं मी तुम्हाला काढून दाखवलं आणि S इज इक्वल टू काय तुम्हाला 5. बघा S इज इक्वल टू 10/2 इज इक्वल टू 5 मीटर आपली व्हॅल्यू ऑलरेडी आली होती. त्यानंतर हाईट ऑफ टेबल किती मग आपली 5 मीटर आहे. आता मला सांगा तुम्हाला हाईट भेटली डिस्प्लेसमेंट भेटली काढायचं काय आता तुम्हाला काढायचे आहे फायनल वेलोसिटी. मग फॉर्म्युला कोणता वापरेल फार्म्युला आपला बघा हा तुम्हाला u भेटलाय डिस्प्लेसमेंट भेटलाय ऍक्सलरेशन ऑलरेडी माहिती आणि काय काढायचंय तुम्हाला v स्क्वेअर काढायचंय. मग वापरा फॉर्म्युला काय म्हटलंय v स्क्वेअर इज इक्वल टू 0 प्लस 2 into 10 into 5. पुढे काय म्हणतो तुम्हाला v स्क्वेअर इज इक्वल टू 100 आणि पुढे काय म्हणतो तुम्हाला v इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. तुम्ही पाहिजे तर स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. ठीक आहे कसं आलं हे समजणं महत्वाचं आहे. ठीक आहे नेक्स्ट न्यूमेरिकल आपण समजून घेऊ.
काय म्हटलंय, द masses of earth and moon are 6 into 10 raised to 24 kg and 7.4 into 10 raised to 22 kg. म्हणजे तुम्हाला मास दिले, यम दिले, कसं कोणाकोणाचं, अर्थचं आणि मूनचं. पहिलं जे मास असेल ते कोणाचं आहे, अर्थचं आहे, आणि सेकंड कोणाचं आहे, मूनचं आहे. म्हणजे मास कोणाचं आहे, इथे आहे अर्थचं आणि आहे मूनचं मास, ज्याला की आपण इथे M1 म्हणतो. इथे M1 आणि हा M2, मास ऑफ अर्थ आणि मास ऑफ मून रिस्पेक्टिव्हली. द डिस्टन्स बिटवीन देम इज 3.84 into 10⁵ किलोमीटर. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्हाला काय करायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे, अट्रॅक्शन बिटवीन टू. बघा काय म्हटले मग इथे, फॉर एक्झाम्पल इथे आहे अर्थ, इथे आहे मून, ठीक आहे. याचं मास तुम्हाला किती दिलेलं आहे, 6 into 10⁻24 kg. इतकी दिले 7.4 into 10⁻22 kg. या दोघांमध्ये डिस्टन्स देईल तुम्हाला t इज इक्वल टू काय म्हणतो तुम्हाला 3.84 into 10⁵ किती दिले, किलोमीटर मध्ये दिलेले आहे, ठीक आहे. मग तुम्हाला काय विचारलंय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. मग मला सांगा, तुम्हाला जर फोर्स काढायचा आहे, फॉर्म्युला कोणता वापरला, F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन T स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरला, तुम्हाला काय फोर्स काढता येईल, सिंपल फॉर्म्युला वापरायचा आहे. बघा मग आपल्या गिवन काय, इथे M1 गिवन आहे, जे मी तुम्हाला सांगितलं. मास ऑफ अर्थ आपल्या गिवन आहे, कितीला आपण 6 into 10⁻24 kg. त्यानंतर आपलं काय गिवन आहे, M2 आहे, किती 7.4 into 10⁻22 kg, जे आपलं मास ऑफ मून आहे. त्यानंतर आपलं गिवन काय आहे, डिस्टन्स, रेडियस त्या दोघांमधले गिवन आहे, ठीक आहे. तुम्ही डिस्टन्स म्हणा किंवा रेडियस म्हणा, 3.84 किती इंटू 10⁵. आता तुम्ही म्हणाल, आता तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळं केजी मध्ये दिलेलं, यांची व्हॅल्यू काय पाहिजे, सेम पाहिजे, ठीक आहे. किलोग्रॅम मध्ये किंवा न्यूटन मध्ये तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे. आता आपल्या या किलोग्रॅम मध्ये म्हणजे काय करायला लागलं, आपला मीटर मध्ये करून घ्यायला लागलं. मग मला सांगा, जर किलोमीटरला जर मीटर मध्ये कन्वर्जन करायचंय, 1000 ला मल्टिप्लाय करायला लागेल, किती 0 ने. आता मला सांगा, 5 मध्ये जर 3 0 ऍड केली, काय होतील ते 10⁸ होतील. मग आपली व्हॅल्यू काय द्यायची आपण, 3.84 into 10⁸. आणि कोणते आता मीटर मध्ये, जे आपण मीटर मध्ये कन्वर्जन करणार आहे. बघा डिस्टन्स r इज इक्वल टू 3.4 into 10⁸ मीटर घेतला. अगोदर काय होता, किलोमीटर, आपलं काय घेतलं आता मीटर मध्ये घेतला. ती व्हॅल्यू कशी आली कळाली. आता 1000 ने मल्टिप्लाय केलं आणि 5 मध्ये 3 शून्य ऍड केले, काय आपलं उत्तर सारखंच येणार आहे. बघा आता जी ची व्हॅल्यू ऑलरेडी गिवन तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये गिवन असते, g इज इक्वल टू 6.7 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर प्लस kg स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये गिवन असते, ती आहे पेज नंबर 4 वरती तुमच्या बुकच्या, ठीक आहे, दिली आहे. तसं न्यूमेरिकल मध्ये ती गिवन असते. तुम्हाला सांगा, तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा कोणता, F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन D स्क्वेअर. तुम्हाला G ची व्हॅल्यू भेटली 6.7, तुम्हाला M1 ची व्हॅल्यू भेटली किती 7.4, सॉरी 6 into 10⁻24. M2 ची भेटली किती 7.4. D ची व्हॅल्यू तुम्हाला किती 3.84 into 10⁸ मीटर. आता हीच व्हॅल्यू टाकायची न्यूमेरिकल मध्ये, टाका बरं मग व्हॅल्यू. बघा मग तुम्हाला काय करायचं, फाइंड आउट फोर्स फाइंड आउट करायचं, जे ऑलरेडी पहिल्यांदा आपल्याला माहित होतं. बघा आता इथे तुम्हाला माहिती आहे कोणता फॉर्म्युला, G M1 M2 अपॉन R स्क्वेअर, जो पाठीमागच्या स्लाइड मध्ये आपण बघितला, ठीक आहे. आता पहिले मी इरेज करतो. त्यानंतर आपण फक्त व्हॅल्यू काय ऍड करून घेतल्या, काय केलं, व्हॅल्यू ऍड केल्या. आता हे तुम्हाला जर समजत नसेल, मी तुम्हाला इथे अजून एकदा लिहून दाखवतो कसं आलंय ते. बघा तुम्हाला ही व्हॅल्यू कशाची, M1 ची व्हॅल्यू, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही आहे M1 ची, ही आहे M2 ची, आणि ही कोणती डिस्टन्सची व्हॅल्यू, ठीक आहे. त्याचा स्क्वेअर केला आपण, R स्क्वेअर आहे म्हणून काय R चा स्क्वेअर केला. आता काय करायच्या, 6.7 आहे, 6 आहे, 7.4 आहे, ते व्हॅल्यू एक साइड लिहून टाकायचे, 6.7, 6 आणि 7.4. त्यानंतर 10⁻19 आहे, ते एक साइडला घ्यायचं. आता 10⁻19 कसं आलं मी तुम्हाला सांगतो. 5 मिनिटं तुम्ही ह्या व्हॅल्यू ज्या आहेत ना आहे त्या विसरून जा. 24 आहे, परत 20⁻22 आहे, आणि 10⁻8 हा स्क्वेअर आहे. आता या व्हॅल्यू थोडा वेळ सुद्धा यांचं कॅल्क्युलेशन करा. बघा तसं पण मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवले. 6.7 into 7.4 किती आले तुमचं, 49.51 आलंय, 58 आलंय. कारण का इथे एक डेसिमल आहे, इथे एक डेसिमल आहे. तुम्हाला इथं दिसत असेल तर मी तुम्हाला 6.7 आणि 7.4 कॅल्क्युलेशन केलंय.
जे की कॅल्क्युलेशन किती आलंय 4958 आहे. पण तुम्ही म्हणाल सर 4958 कॅल्क्युलेशन आलंय, मग तुम्ही डेसिमल का दिले? कारण इथे एक डेसिमल आहे आणि इथे एक डेसिमल, मग काय दिले तुम्ही 2 अंक सोडून डेसिमल दिले. पण त्यांचं काय केलं, परत 6 सोबत कॅल्क्युलेशन केलं, मला काय आन्सर भेटलं 29748. आता डेसिमल काय घेतलं कळला कोणता? ह्या 2 अंकानंतर डेसिमल आहे, 2 अंकानंतर डेसिमल घेतला. डेसिमल कधी पण शेवट द्यायचा, कारण पहिल्यांदा आपलं न्यूमेरिकल सॉल्व्ह करून घ्यायचं जे आहे ते, नंतर मग डेसिमल द्यायचं. ही व्हॅल्यू भेटली कोणती? 297.48. म्हणजे या सर्वांची मला व्हॅल्यू काय भेटली? 297.48. आता 3.84 आणि 3.84 यांचं मल्टिप्लिकेशन केलं, काय भेटलं मला? जवळपास 3.84 ची व्हॅल्यू बघा, ही व्हॅल्यू तर बसत नव्हती म्हणून किती लिहिलं? इथे लिहिलं. काय आली मला? 14.74 दिली बघा, 14.74. आणि ग्रॅव्हिटेशन मध्ये महत्वाचं काय करायचं, ज्या व्हॅल्यू आलेल्या आहे कोणत्या, ज्या व्हॅल्यू, त्या व्हॅल्यू जशा आहेत तशा न घ्यायच्या, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घ्यायच्या. म्हणजे कसं करायचं बघा, मला सांगा तुम्हाला या सर्वांची व्हॅल्यू किती भेटली? 6.7 इंटू 6 इंटू 7.4 व्हॅल्यू तुम्हाला भेटली यांची 4958 आणि इतकी भेटली 297 आहे. आता मला सांगा इथे 297.48 जर व्हॅल्यू भेटली आणि ती काय भेटली 14.74, 5 मिनिटं हे 10⁻11 ते विसरून जा, मी तुम्हाला त्यांचे कॅल्क्युलेशन सांगतो बघा. आता मला सांगा ही अप्रॉक्सिमेट भेटली, ठीक आहे. आता जर अप्रॉक्सिमेटला ग्रॅव्हिटेशन मध्ये खूप महत्वाचं आहे, इथे 14.74 इथं 297.48 आहे, मग तुम्ही काय घ्यायची व्हॅल्यू, इथं डायरेक्ट 300 व्हॅल्यू घ्यायची, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घ्यायची 300 अपॉन इथं 14.74, इथं कधी घ्यायची 15 घ्यायची, 7च्या पुढेची नाही तरी 15 1 15, 15 2 30, काय तुमची व्हॅल्यू 20 तुमचं आन्सर आलंय. किती आलं? 20 आन्सर. आता 20 इंटू, आता यांचं कॅल्क्युलेशन करा, कसं करायचं? 10⁻11 आहे. आता काय लिहिते प्लस प्लस साईडला घ्या का बघा, इथं 24 प्लस हा 22 किती होतील? 24 प्लस 22, 4 आणि 2 6, 2 आणि 2 4, किती आली? 46. 46 मधून 11 मायनस करा, किती आले? 46 मायनस 11, 7तून 1 गेला 5, त्यानंतर 4तून 1 गेला 3, किती आले? 35. आता परत 35 मधून हा 10⁸8 आहे, त्याचा स्क्वेअरिंग, ही व्हॅल्यू किती तुमची? 10⁸8 त्याचा स्क्वेअर केला तर नेहमी याचं मल्टिप्लिकेशन नाही होतं, कसं 8चा स्क्वेअर घेऊन टाकायचा, कोणता? 8 2 16. इथं 35 मायनस 16 ही व्हॅल्यू खाली पॉझिटिव्ह मध्ये आणि वर गेल्या कशी निगेटिव्ह मध्ये. 35 मायनस 16 किती येईल? 5तून 6 गेले, जात नाही. इथे नाही राहिले किती? 2 झाले किती? 15. 15तून 6 गेले, 5 आणि 6 किती राहिले? 9 राहिले. इथे 2तून 1 गेले, किती राहिले? 19 राहिले. किती? 19. म्हणजे या सर्वांचं कॅल्क्युलेशन किती आलं आपलं? 19 आलं. आता मी इरेज करतो, म्हणजे -11 प्लस काय म्हटलंय 24 प्लस 22 प्लस काय म्हटलंय 22 आणि -16, या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तुमचं जवळपास 19 ने कॅल्क्युलेशन आलं, ठीक आहे 19. आता मी 297 इज इक्वल टू 300 अपॉन 15 घेतलं, अप्रॉक्सिमेट केलं, 14.74 व्हॅल्यू किती घेतली आपली? 15. 15 1 15, 15 2 30, 15 2 13, मग किती आलं? 20 इंटू 10⁻19 आपला आन्सर आलं, बरोबर की नाही? आता काय करायचं मग? 19 आलंय ना, पण तुम्हाला न्यूमेरिकल काय दिले? 20 दिले. मग तुम्हाला काय म्हटलं, जर तुम्ही हा डेसिमल या साईडला शिफ्ट केला, डेसिमल कुठेच नाही म्हटलं, कुठे आहे? इथे डेसिमल, ठीक आहे. मग तुम्ही जर हा डेसिमल शिफ्ट केला, काय लिहायचं? 10⁻1 व्हॅल्यू वाढेल, मग काय येईल? इथं 90च्या काय होईल? 20 होईल. मग तुमची व्हॅल्यू काय येईल? 2 इंटू 10⁻20 हे तुमचं आन्सर येईल. मग काय येईल? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून इज किती? 2 इंटू 10⁻20 न्यूटन, जी आपली व्हॅल्यू अगोदर आली होती. फक्त सिम्पल कॅल्क्युलेशन करून बघायचं आणि शेवट अप्रॉक्सिमेट घ्यायची. तुम्ही 6.7 इंटू 6 इंटू 7.4, आता या 6.7 ला तुम्ही 7 जरी घेतले, इथं 7.4 ला तुम्ही परत 7 जरी घेतले, कारण ही 5च्या पुढे व्हॅल्यू नाही, तरी तुमचं कॅल्क्युलेशन येईल. आणि या सगळ्यांना अप्रॉक्सिमेट करायचं आणि तरी कॅल्क्युलेशन करायचं. जर तुम्हाला वाटलं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू बरोबर येत नाही तरी चालेल, तुम्ही असं कॅल्क्युलेशन केलं तरी पण याला टाइम लागतोय. मग तुम्ही काय करायचं? त्या घ्यायचं कॅल्क्युलेशन कसं करायचं? 6.7 आहे, 7 घेऊन टाकायचं, 6 ऑलरेडी घ्यायचा, 7 घ्यायचा, मग तुमचं कॅल्क्युलेशन इझी होईल. आणि हा जो आहे तुम्हाला कोणता? मायनस प्लस मायनस, आता काय मायनस मायनस करायचंय. आणि जर तुम्ही हा खालचा टर्म जर वर जर नेलं तर काय होतं? मायनस मध्ये, मग तुमचं असं काय आलं? 2 इंटू 10⁻20 न्यूटन झालं. म्हणजे त्या दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असेल? F इज इक्वल टू 2 इंटू 10⁻20. बघा, F इज इक्वल टू 2 इंटू 10⁻20 न्यूटन, हे आपलं आन्सर आलं. समजलं कसं?
कॉम्प्लिकेटेड वाटते, पण तुम्ही पहिल्यांदा एकदा या स्टेप बाय स्टेप करून बघा, तुम्हाला एकदम सोपं वाटेल. ठीक आहे. आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. द मास ऑफ द अर्थ इज 6 × 10⁻24 kg. म्हणजे तुम्हाला काय दिलंय, अर्थचं मास दिलेलं आहे. मी तुम्हाला कॅपिटल एम दिलेलं आहे किंवा M1 तुम्हाला म्हटलेलं आहे. द डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड सन इज 1.5 × 10⁻11. तुम्हाला म्हटलं डिस्टन्स दिलेलं आहे कोणामधलं, अर्थ मधलं आणि सन मधलं. ठीक आहे. इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू, म्हणजे दोघांमधला सन मधला आणि अर्थ मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे, 3.5 × 10⁻22 न्यूटन्स आहे. तर काय म्हटलंय, व्हॉट इज द मास ऑफ सन. आता तुम्हाला काय म्हटलंय, यूज जी इज इक्वल टू, आता कॅपिटल जी तुम्हाला व्हॅल्यू ही यायला लावलेली आहे. बघा परत एकदा बघू आपण, तुम्हाला ओरली समजून सांगतो. फॉर एक्झाम्पल इथे काय म्हटलंय तुम्हाला, इथं मास ऑफ अर्थ, समजा फॉर एक्झाम्पल अर्थ आहे आणि हा काय सन आहे. थोडक्यात समजून घेऊ आपण. इथं तुम्हाला काय दिलंय, अर्थचं मास तुम्हाला म्हटलंय हा M1 आहे आणि हा M2 आहे. हा आहे M1 आणि हा आहे M2. ठीक आहे. मास ऑफ अर्थ काय दिली तुम्हाला, 6 × 10⁻24 6 × 10⁻24 kg. पर्यंत तुम्हाला कोणतं, मास ऑफ अर्थ. ठीक आहे. काय दिलंय, मास ऑफ अर्थ. इथे मास ऑफ अर्थ 6 × 10⁻24 kg. तुला काय म्हटलंय, द डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड द सन, या दोघांमधलं अंतर जे आहे तुम्हाला तिथे अंतर दिले. किती दिले तुम्हाला अंतर, 1.5 × 10⁻11 दिलेले. ठीक आहे. आणि ते मीटर मध्ये. मग काय म्हणतो तुम्हाला, इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू, आता या दोघांमधलं काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे तुम्हाला काय, F इज इक्वल टू काय दिलेलं आहे, 3.5 × 10⁻22 न्यूटन दिलेले. आणि तुम्हाला जीची व्हॅल्यू काय यायला लावली, जी इज इक्वल टू 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर प्लस kg स्क्वेअर मायनस, ही तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे. आता बघा तुम्हाला इथं फॉर्म्युला तर कोणतं यूज होणार, सगळं सगळं माहिती आहे. आता फॉर्म्युला आपल्याला सोपा आहे. कोणता, F इज इक्वल टू कॅपिटल G M1 M2 अपॉन D स्क्वेअर. मग तुम्हाला इथे काढायचं काय, इथे M2 काढायचंय. म्हणजे मास ऑफ सन तुम्हाला म्हटले काय, इथे बघा मास ऑफ सन. मग या फॉर्म्युला काय रिअरेंजमेंट करून घ्यायची. मग फॉर्म्युला कसं होईल रिअरेंजमेंट, आपण बघू आता गिवन पासून परत एकदा व्यवस्थित. ठीक आहे. हा फॉर्म्युला पण तुम्हाला वापरावा लागणार आहे. ठीक आहे. रिअरेंजमेंट करायची आपल्या फॉर्म्युल्याची. आता बघा मग आपला गिवन काय दिले, मास ऑफ अर्थ जेवढे आपण माहिती आहे 6 × 10⁻24 kg दिले. त्यानंतर डिस्टन्स R इज इक्वल काय दिलं आपला, 1.5 × 10⁻11 मीटर दिलेले दोघांमधलं अंतर. आता हे मीटर आहे, कन्वर्जन करण्याची गरज नाही. पाठीमागच्या न्यूमेरिकल मध्ये आपण कन्वर्जन केलं होतं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती दिला आपला, 3.5 × 10⁻22 न्यूटन्स. मग मला सांगा, आता ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो आहे जी ची व्हॅल्यू ती ऑलरेडी आपल्याला गिवन आहे 6.67 × 10⁻11, ही तुम्हाला ऑलरेडी गिवन आहे. बघा जर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, इथे काय म्हणतो मला, टू फाइंड मास ऑफ सन M2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता मला सांगा, आपल्याला काय माहिती आहे, आपला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, F इज इक्वल टू कॅपिटल G स्मॉल m स्मॉल M2 अपॉन R स्क्वेअर आहे. हे तुम्ही R स्क्वेअर घ्या किंवा D स्क्वेअर घ्या, काही फरक पडत नाही. आता मला सांगा, जर आपल्या या फॉर्म्युल्याची अरेंजमेंट करायची असेल, काय करायचं असेल अरेंजमेंट, मी आता मार्कर बदलून घेतो. बघा फॉर्म्युला कसा आहे आपला, F इज इक्वल टू कॅपिटल G स्मॉल m1 स्मॉल m2 अपॉन R स्क्वेअर तुम्हाला म्हटलंय. ठीक आहे. मला सांगा, जर तुम्हाला M2 काढायचं आहे, फॉर्म्युला अरेंज कसं होईल, M2 जर इकडे घेतला पूर्णपणे या साईडला, कोणता फोर्स वरती येईल या साईडला. ठीक आहे. फोर्स वरती येईल. मग काय येईल इथे, F काय येईल F4 आणि कोणता येईल G M1 खाली येईल, हा R काय येईल वरती येईल. मग F R स्क्वेअर अपॉन कोणता कॅपिटल G आणि M1 काय येईल खाली येईल, कॅपिटल G आणि M1 काय येईल खाली येईल. मग तुमचा फॉर्म्युला काढला, M2 इज इक्वल टू FR स्क्वेअर GM1 असा तुमचा फॉर्म्युला येईल. मग काय करायचं, व्हॅल्यू टाकायच्या. आपल्या व्हॅल्यू माहिती, फोर्सची पण माहिती, R स्क्वेअरची पण माहिती, कॅपिटल G पण माहिती आणि M1 पण माहिती. मग व्हॅल्यू टाका. फॉर्म्युला असा आला आपला, M2 इज इक्वल टू FR स्क्वेअर, इथे बघा FR स्क्वेअर अपॉन GM1. ठीक आहे. पुढे आपण तो व्हॅल्यू टाकायचा, कोणता 3.5. आता इथं फोर्सची व्हॅल्यू काय तुम्हाला म्हटलं 3.5. ठीक आहे. आता तुम्हाला ही एक व्हॅल्यू दिली, कोणता R स्क्वेअरची, त्यांचा डिस्टन्स देईल तुम्हाला. ठीक आहे. R स्क्वेअर, मग आपण काय केला 1.5 × 10⁻11 चा स्क्वेअर केला.
आणि कधी पण काय करायचं, यांचा स्क्वेअर करायचा, कोणता 15चा, यांचा काय करायचं डायरेक्ट 11 × 2 करायचं डायरेक्ट, म्हणजे 11 दुने 22 होऊन जाईल. ठीक आहे. आता 6.7 × 10⁻11 ही व्हॅल्यू कशाची, कॅपिटल जी ची. त्यानंतर ही व्हॅल्यू कशाची, m1 ची व्हॅल्यू आहे, म्हणजे मास ऑफ अर्थ आहे. मग आपण कॅल्क्युलेशन केलं. आता हे तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं आलं माहिती आहे का, m2 = 1.9 × 10⁻13 न्यूटन. आता तुम्हाला कोणत्याही बुक्समध्ये किंवा गाईडमध्ये डायरेक्ट व्हॅल्यू दिली असेल, पण त्याची एक स्टेप आहे बघा कसं केलं आपण. मी तुम्हाला इथं स्टेप वाईज सांगितलंय. मला सांगा 3.5 जसा तसं राहून द्यायचा. पहिल्यांदा 1.5 × 1.5. तुम्हाला सगळ्यांना 15चा स्क्वेअर किती येतोय, 225 तुम्हाला माहिती आहे. आता 225 म्हटलं याच्यामध्ये 2 डॉट 1.5 आपण काय केलं, 1.5 × 1.5 याच्यामध्ये 2 डेसिमल आहे, हा एक डेसिमल आणि हा एक डेसिमल. मग मी काय केलं, 15 = 225, मग 2.25 2 डेसिमल इकडे काय शिफ्ट करून घेतले, म्हणजे माझी व्हॅल्यू काय आली 2.25. म्हणजे मला एवढंच आन्सर काय भेटलं, 225 2.25 2 डेसिमल देऊन घेतले. मग मी काय केलं, इथं 3.5 याला गुणाकार केला. गुणाकार किती आला माझा, 7.875. मी तुम्हाला इथं डिटेल्स मध्ये दिलेलं आहे कसा आलाय. माझा टोटल गुणाकार किती आला, 78 75. मी पहिल्यांदा डेसिमल नाहीचे असं समजून गुणाकार करून घेतला. नंतर मग याचे 2 डेसिमल आणि याचे 1 डेसिमल, बघा याचे 2 डेसिमल आणि याचे 1 डेसिमल देऊन घेतलं. मग माझी व्हॅल्यू काय आली, 7.875 अशी व्हॅल्यू आली. म्हणजे माझं सर्वांचं कॅल्क्युलेशन किती आलं बघा, 7.875 हे कॅल्क्युलेशन आलं. ठीक आहे. आणि 6.67 आणि कोणता 6चं माझं कॅल्क्युलेशन काय आलं, 6.67 आणि 6चं किती, 14.02 इंटू. आता मी काय केलं बघा, खाली जे आहेत व्हॅल्यू 11 आणि 24 आहे. 24 मधून 11 काय करायचे, मायनस करायचे. 24 मधून 11 मायनस केले आले 13 आले. म्हणजे माझी खालची व्हॅल्यू काय आली, 10⁻13 व्हॅल्यू आली. ठीक आहे. वरती बघा इथे हा 22 आहे आणि हा 11 दुने 22, 22 आणि 22 44, म्हणजे 10⁻44. ठीक आहे. इथपर्यंत व्हॅल्यू आली. आता इथून पुढे काय करायचं, या ज्या व्हॅल्यू आहेत ना 10⁻44 आहे आणि 10⁻30 आहे. आता हा 13 प्लस मध्ये वरती गेला, इकडे शिफ्ट केला, तो काही मायनस मध्ये. मग 44 मधून कोणता 13 मायनस करा, आपली व्हॅल्यू काय आली 31. म्हणजे मला या सगळ्यांचं आन्सर काय आलं, 31 आलं. तो तेवढं लक्षात ठेवा. आता इकडे बघा काय करायचं, इथं अप्रॉक्सिमेट याला जास्त महत्व द्यायचं. इथं 7.875. मग मी याचा डायरेक्ट 8 घेऊ शकतो का, हो तर घेऊ शकतो. अप्रॉक्सिमेट करायचं कधी पण. ठीक आहे. आपण इथं 14.02 आहे, म्हणजे मी याला 14 घेऊ शकतो का, नक्कीच मी याला 14 घेऊ शकतो. आता इंटू 10⁻31 कसा तुम्हाला कळला का, इंटू 10⁻31 हे तुमचं आन्सर आले. आता भाग कर देऊन घ्या, 8 × 8 = 45. ठीक आहे. वरती 1 आहे, खाली 5 आहे, इज इक्वल टू बघा काय 1 × 10⁻31 अपॉन 5 आहे. आता इथं वरती 31 आहे, काय 31. मला सांगा इथं डेसिमल कुठेच नाही, म्हणजे इथं डेसिमल आहे बरोबर. हा जर डेसिमल इकडे शिफ्ट केला, काही व्हॅल्यू 10/5 इंटू 10⁻30. मग करा 5 × 5 5 × 10. व्हॅल्यू काय आली आपली 2 इंटू बघा व्हॅल्यू काय आली 2 × 10⁻30 न्यूटन्स आली. पण मुलांनो अप्रॉक्सिमेट करायला महत्व दिले. आपण डायरेक्ट आन्सर केला असता 7 आणि 14 गुणाकार केला असता आपला 1.92 आला असं. पण तुम्ही असं जर लिहिला 2 × 10⁻30 तरी पण त्याचा आन्सर बरोबर आहे. अप्रॉक्सिमेट करायचं आणि ग्रॅव्हिटेशन मध्ये तुम्हाला 1-2 व्हॅल्यू पुढे गेली 1-2 व्हॅल्यू पाठीमागे आली तरी काही फरक पडत नाही, ते आन्सर बरोबरच असतं. कळलं कितीपर्यंत 2 × 10⁻30 न्यूटन. तुम्ही 1.92 लिहा किंवा 2 × 10⁻30 लिहा. आता 1.92 म्हणजे काय, जर एक 5च्या पुढे ती व्हॅल्यू किती असणार आहे 2 असणार आहे, मग तुम्ही व्हॅल्यू लिहिले तरी चालेल. आपलं आन्सर काय आलं 2 × 10⁻30 न्यूटन. समजलं. मास ऑप्शन काय म्हणतो मला 2 × 10⁻30 असं लिहून द्या व्यवस्थित. ठीक आहे. कॅल्क्युलेशन बघून घ्या, पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका. हे कॅल्क्युलेशन तुम्ही एका साईडला रफ लिहून घ्या, नाही तर ज्यांनी कॅल्क्युलेशन केलं असेल त्यांनी राहू द्या, पण ज्यांनी लिहिलं असेल त्यांनी कॅल्क्युलेशन साईडला लिहून घ्या, कसं आलं तुम्हाला समजलं पाहिजे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 10वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.